काल आपण दुसऱ्या अध्यायात येऊन 11 नंबरचा श्लोक वाचून थांबलेलो होतो. पहिल्या अध्यायामध्ये देवाला काय बोलायला चान्स भेटला नाही. पहिला जो अध्याय आहे तो अर्जुन विषाद योग. अर्जुन खिन्न परिस्थितीत सापडलेला आहे. लढाई करण्याचा योग त्याच्यावर आलेली, पाळी आलेली. ज्यांना मारायचे ते त्याचे वडीलधारे आहेत, आजोबा आहेत, गुरुजन आहेत, भीष्माचार्य आहेत आजोबा, द्रोणाचार्य ज्यांनी धनुर्विद्या शिकवली, कृपाचार्य ज्यांच्या जवळ बसून काही विद्या शिकलेल्या आहे, असल्यांना, नातेवाईकांना, भाऊबंधांना मारायचं. आणि असला प्रसंग पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. आणि गीतेचं तात्पर्य, मग गीता सांगायला देव का प्रवृत्त झाले, तर अर्जुनाला मोह निर्माण झाला, त्यामुळे तो कर्तव्यापासून पराडमुख झाला, कर्तव्याला त्यांनी पाठमोरा झाला. त्यामुळे देवाला गीता सांगावी लागली. आणि गीता सांगत असताना पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला मोह झाला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये देव बोलायला लागलेले. गीतेच्या पहिल्या अध्यायात काही देव बोलले नाही. आणि जवळजवळ 11वा श्लोक चालू झाला गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला, तिथून भगवान कृष्ण बोलायला सुरुवात करतात. आणि खऱ्या अर्थाने ही 11 पासून तर पुढे जे 10 श्लोक आहेत हीच खरी गीता आहे. त्याच्यामध्ये आत्मा आणि अनात्म वस्तू सांगितले. नाशवान काय आहे आणि चिरंजीव काय आहे. आत्मा हा अविनाशी आहे आणि तेच आपल्याला बनायचं आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे, आणि त्याच्यासाठी लावी मना पिसे. हे जे उपक्रम आहेत, आपण जे कीर्तन, भजन, प्रवचन, पंढरपूरची वारी, व्रत, कैवल्य, हे कशासाठी? लावी मना पिसे गोविंदाचे. कशासाठी? आपल्याला अविनाशी व्हायचंय. माझा केव्हाही नाश होत नाही ना, असं माझं आत्मस्वरूप आहे. त्या स्वरूपाला आपल्याला प्राप्त करायचंय. आणि तो अविनाशी तत्वाचा बोध दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या नंबरच्या श्लोक पासून चालू झाला. अर्जुनच देवाला जास्त सांगायला लागला, म्हणून देव त्याच्यावर चिडले आणि रागवले. ते म्हणले, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवे ते न सांडिसी, आणि शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. पहा आता या साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जिथं आपल्याला काही गोष्टी कळत नाही त्याच्यावर त्यांनी नेनिवेती 1 नंबर आकडा दिलाय. खाली काय? अज्ञानपणा सांडत नाही. आता अर्जुन का अज्ञानाच्या गप्पा मारत होता. तो म्हणला, यांना मारलं तर मला पाप लागेल, तू अंतरला जाशील, आणि मग मी कुळाचा उलट सांभाळ करायचा पाहिजे. लोक उद्योग करतात, याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात, त्याच्या डोक्यात त्याच्या डोक्यात घालतात, आणि सगळा पैसा आणून कोणाला संतुष्ट करतात? घरदाराला, नातेवाईकांना, आप्तेष्टांना. आणि मी यांना मारायचं मग राज्य उपभोगायचं, तर हे मला नको. म्हणजे ही नीतीची गोष्ट आपल्याला वाटते, पण देव काय म्हणतात, ही अज्ञानातली गोष्ट आहे. आणि तुला शिकवायचं म्हणलं तर तूच मला सांगतो, देवा असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल. जात्यंद लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे. जन्मदास आंधळे, ते जसं सैरा वैरा पिवते, जर त्याला पिस लागलं तर तसं अर्जुनाला कशाचं पिस लागलेले? ममतेचं लागलेले, मोहाचं लागलेले. आणि गीतेचं सांगणं असं आहे का मोह जावा, आणि मोह जाऊन त्याला काय मिळावं? हे याच्यामध्ये एक ओळाशी, सेविलिया अमृत सरिता, रोग दौडोनी पंडुसुता, अमरण उचिता देऊन घाली. एखाद्याला कॅन्सरचा रोग झाला, आणि कॅन्सरचा रोग झाल्यानंतर कशानेच बरं नाही होत, पण त्याला सांगितलं अमृत जर घेतलं तर तुझा रोग बरा होईल. मग अमृत घेतल्यावर फक्त रोग बरा होईल का तो अजरामर होईल? रोग तर बराच होईल पण अजरामर होईल. तसा सेविलिया अमृत सरिता, रोग दौडोनी पंडुसुता, अमरण उचिता देऊन घाली. हा दृष्टांत सांगितला. तैसे गीता हे जाणतलिया. ज्याला गीता म्हणतात, अध्यात्म ज्ञान म्हणतात, ते जर जाणलं तर हे तैसे गीता हे जाणतलिया. काय विस्मह आणि मोह जावयावा? प्रश्नचिन्ह. काय त्याचा नुसतं अज्ञान जाण्यासाठी गीता आहे का? नाही, तरी आत्मा हा पैसा भेटी जे येत. इथं गीता जाणल्यानंतर अर्जुनाचं तर मोह जाईलच, पण त्याला कशाचं दर्शन होईल? आत्मदर्शन होईल. अशाप्रमाणे पण अर्जुन मोहात सापडल्यामुळं तो सैरावैरा धावतोय. तसे आपण सुद्धा सुख शोधण्यासाठी सगळे सैरावैरा धावतोय, पण सुख कुठे आहे? सुख हृदयामध्ये असणाऱ्या रामाजवळ आहे. पण ती युक्ती माहीत नसल्यामुळे आपण बाह्य जगामध्ये सुख शोधतो. त्याला उपमा दिली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू आंधळा आहेस. जातंद्या लागे पिसे, मग तो जसा सैरा वैरा धावे जैसे तैसे, शहाणपण तुझे दिसत तसे. तू आपण पे तरी नेनसी. कोण आहेस तुम्ही? कोण आहे जीव? आपण सगळे कोण आहोत? आहे का आपल्याला माहिती? आपण कोण आहोत? कशासाठी आलेलो? तू आपणा तरी नेनसी, परिया कौरवा ते सोचू पाहती. यांचं कसं होईल आणि यांना मी मारल्यावर मला पाप लागेल. अरे पण तू स्वतःला ओळखतोस का? याचे तुकाराम महाराज जाणकार वाक्याला इंटिमेशन देतात.
काय सांगितले? नाही की तुला तर काही कळत नाही, तुझं यांचं कसं होईल म्हणतो, यांचं कसं होईल, कल्याण होईल म्हणतो. हा, आपणच हवे, आपणच रीता. अर्जुना, तुला स्वतःलाच तू ओळखलेलं नाही आणि या कौरवांची चिंता करतो, यांचं कसं होईल. तू कोण आहेस? सवे आपणच रीता रडे पुढीलांच्या हिता. तू स्वतःला आणि बहुविस्मय आम्हाती पुढपुडती. तू स्वतःलाच ओळखत नाही. मग अर्जुन स्वतःला ओळखत नव्हता का? अर्जुनाला माहित नव्हतं का मी अर्जुन आहे म्हणून? अर्जुनाला माहित नव्हतं का मी क्षत्रिय म्हणून? मग माहिती होतं तर त्याचं ते खरोखर माहिती होतं का अज्ञान होतं त्याचं ते? तो स्वतःला अर्जुन म्हणत होता, हे त्याचं ज्ञान होतं का अज्ञान होतं? आणि दुसऱ्यांना कौरव म्हणत होता, हे ज्ञान होतं का अज्ञान होतं? नाही का? अर्जुन स्वतःला अर्जुन समजतो आणि समोरच्या भावंडांना कौरव म्हणतो, हे त्याचं ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञान आहे. म्हणजे तो त्याला वेगळं समजतो. मग ज्ञान काय आहे बरं सांगा मग? हा, रंगनाथ महाराजांनी एकदम परफेक्ट उत्तर दिलं. हा, तो आणि मी एक आहे. कौरव म्हणायला जरी दोन असले, अर्जुनही दिसायला पांडव दोन असले, तर हे सगळे मिळून जगामध्ये सगळं काय आहे? एक आहे. अद्वैत सगळा नटलेला आहे. देव नटला नाना परी भरून उरला चराचरामध्ये. सगळीकडं प्राणी मात्रामध्ये सगळा परमात्माच नटलेला आहे. हा बोध तुला माहित नाही, मग तू स्वतःला ओळखलं तर जगाला ओळखशील. तू कोण आहेस? तर तू चैतन्यगत परमात्मा आहेस. आणि हे सुद्धा जे आहेत ना, ते चैतन्यगत परमात्मा आहेत. पण ते आकाराने म्हणशील तर आकाराने नाही, तत्वरूपाने ते ईश्वर आहे. तू स्वतःला तर पाहत नाहीस आणि या कौरवांची काळजी करतो. हे मला तुझं फार मोठं आश्चर्य वाटतं. कारण का तू भ्रमलेपणे अहंकृते, तू स्वतःला भ्रमलेला आहे आणि अहंकृत्य झालेला आहे. अहंकृती याचा अर्थ 3 नंबरला दिला, अहंकार धरलेला आहे. तू कशाचा अहंकार धरलेला आहे? देहाचा अहंकार धरलेला आहे. तू स्वतःला काय समजतो? देह समजतो. आणि आपण सगळे स्वतःला काय समजतो? देह समजतो. मग आपण स्वतः आहे कोण? आपण स्वयं ब्रह्म आहोत. का म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, हा प्रत्यक्ष परब्रह्म आहे, परंतु तो याला ओळखत नाही. आणि म्हणून हे तुझे समजतं ते तुझं मूर्खपणा आहे. तरी मूर्खपणा नेनसी आणि न चिंतावे ते चिंतसी आणि तूच ती सांगती आम्हा प्रती. तू जे का विचार नाही करायला पाहिजे त्याचा विचार करतो आणि स्वतः अज्ञान आणि मूर्खपणात आहे आणि आम्हाला ज्ञान शिकवतो. ते सांगतात, देख विवेकी जे होती ते दोही ते न सोचिती, जे होय जाये हे भ्रांती मनोनिया. काल आपण इथे येऊन थांबलेलो होतो. काय बा याचा अर्थ? याप्रमाणे हे पहा, जे विचारवंत आहेत ते जन्म आणि मृत्यू केवळ भ्रांती आहे असे जाणून दोही विषयी शोध करत नाही. जन्म आणि मृत्यू हे खरं आहे का भ्रांती आहे? भ्रांती आहे. जन्म आणि मृत्यू खरा नाही. जसा खांबावर भूत दिसतं, अंधारामध्ये खांबावर भूत दिसतं, पण ते खरोखर असतं का भूत? नसतं. उन्हाच्या वेळेला नदीच्या किनारी शिंपल्या ओपन झालेल्या असतात, उघड्या असतात आणि त्या लांबून काय दिसतात? चांदी दिसतात. पण ती चांदी असते का? नसती. रश्शी पडलेल्या असती आणि रश्शीवर साप दिसतो, पण तो साप असतो का? नाही. तसं आत्म्यावर देहाचं आवरण येतं. लोक म्हणतात हा शरीर जन्माला आलं, आम्हाला मुलगा झाला, पेढे घ्या. हा जन्माला आला आणि काही दिवसांनी म्हणतो हा गत्त प्राण झाला, याची दशक्रिया अमुक अमुक ठिकाणी आहे. हे जे म्हणणं आहे जन्माला आला आणि मेला, हे म्हणणं काय आहे? हीच भ्रांती आहे. आणि मग पहा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये बोर्ड लावलेले गीता सार आणि त्याच्यात लिहिलेलं आहे, आत्मा न पैदा होतीये ना आत्मा मरतीये. हे वाक्य महत्वाचं आहे. मग जर आम्हाला जर कळालं आम्ही आत्मा आहे तर आम्ही जन्माला येत नाही आणि आम्ही मरत नाही. असे विचारवान जे आहेत ते जन्म आणि मृत्यू केवळ भ्रांती आहे हे जाणून दोहीविषयी शोध करत नाही. आपण नवनाथ ग्रंथ ऐकलेला आहे आणि नवनाथ ग्रंथामध्ये भर्तरी राजा वेडा झाला होता. का झाला होता भर्तरी राजा वेडा? काय झाला होता भर्तरी राजा? नवनाथ ग्रंथ ऐकलेले आहे का कोणी? काय झाला होता भर्तरी राजा वेडा? त्याची पत्नी वारली आणि त्यामुळे त्याला दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर तो वेडा पिसा झाला आणि तिला यानेच मारलं, टिंगलीवाली बसकरीवाली. राजा संपला म्हणून म्हटला घरी निरोप पाठवा. रक्ताने माखलेले कपडे पाठवले. तिने ऐकल्याबरोबर देह ठेवला
आणि ती संपली. आणि मग त्याला खेद वाटला का आपल्या मूर्खपणामुळं ती मेल्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. तो काय झाला, वेडा झाला आणि स्मशानात राहत होता. आता म्हणले या येड्याला कोण शहाणं करायचं, तर राजा येडा झाल्यावर त्याला कोण शहाणं करू शकतो. पण तिथून कोण जात होते, हा मग आपल्या बी मैत्रीच्या तिथं आपण रडत असतो. आपल्या बाजूने जर त्यावेळेला गोरक्षनाथ गेले तर कल्याण होईल आपलं. पण गोरक्षनाथ भेटायला आपली माझी जन्माची काय पाहिजे, पुण्य संपत्ती पाहिजे, ती गाठोडी पाहिजे, आयती कमवून ठेवलेली ती उदयाला येईल. आणि मग गोरक्षनाथांनी तिथं पाहिलं हे येड्यावानी रडतंय, मग त्यांनी काय घेतलं, मडकं आणलं. मग मैतीला बी आपण मडकी फिरवतो ना, काय ती काय सिंगल टाइमपास म्हणून एका उगत काहीतरी वेळ जात नाही म्हणून फिरवतो का. ते मडका जो आहे तो त्यांनी डोक्यावर घेतला. भरतरीची आपल्याकडे दृष्टी पाहून घेतली, तो आपल्याकडे बघतो असं पाहत आणि गेले मुद्दाम ठेस लागल्याचं नाटक केलं, मडका फोडून टाकला आणि मोठमोठ्याने रडायला लागले. कोण, गोरक्षनाथ. तसा भरतरी जागेवाला म्हणलं हे येडे का काय, गोसावडं दिसतंय आणि मडकं फुटलं म्हणून रडत एवढं वेळ. मग मात्र ते म्हणले तू येडा झाला का, तू काय रडतो म्हणलं, माझा मडका फुटला म्हणून रडतो. अरे म्हणलं तुला अशा 1000 मडकी मी देईन. म्हणलं तू का रडतो बाबा. गोरक्षनाथ म्हणले तू का रडतो, म्हणला माझी पिंगला मेली म्हणून मी रडतो. म्हणला तुला अशा 1000 पिंगला देईन. तो म्हणलं खरंच काय. आणि मग त्याला जी भ्रांती झाली पिंगला मेली, पिंगला मेलेली नसती. आत्मा कधी नाश पावत नाही. आत्मा त्याला म्हणतात बघा, या मंडपच्या आतमध्ये जी पोकळी आहे ना त्याला मंडप म्हणतात. आणि लोक मंडप कशाला म्हणतात, त्या लोखंडाच्या सळ्याला, त्या खांबांना, पत्र्याला. तो मंडप नाही, तो पत्रा आहे, ते लोखंडाचे खांब आहेत, ते लोखंडाचे पाईप आहेत, ते हुक आहेत. पण मंडप कशाला म्हणतात, या पोकळीला. हा मंडप बांधायचा म्हणजे पत्रेने लावायच्या अगोदरपासून ही पोकळी आहेच आहे. आणि हे जरी सगळं तुटून गेलं तर याचा कधीच नाश होणार. याला आत्मा म्हणतात. याला म्हणतात घरला घनदाट हरी दिसे. मग कोणी असं रडत बसला आमचा मंडप तुटला, आमचं मंडप, आमची पोकळी तुटली, पोकळी तुटली. कधी पोकळी तुटणार आहे. मग त्या माठाच्या योगाने त्यांना त्या गोरक्षनाथांनी भरतरी राजाला जाग्यावर आणलं आणि त्याला स्मृती जागृत करून दिली की आत्म्याचा केव्हाही नाश होत नाही. मग तो माठ जसं मैतीला आपण फिरवतो, तो माठ जरी फोडला तर माठ म्हणजे त्याच्या आतमधली पोकळी, ती पोकळी फुटते का, नाही. बरं माठ फुटतो तर त्या माठामध्ये मातीचं काही नुकसान होतं का, माती फुटून नाश पावती का, ती बी मातीच जाती. मग नाश फक्त कशाचा होतो, कुंभाराने दिलेल्या आकाराचा. मग आपला माणूस मरतो त्याचं काय होतं, आईबापाने दिलेल्या आकाराचा फक्त नाश होतो. नाही तर मातीचा जसा नाश होत नाही तसा पंचमहाभूताचा सुद्धा नाश होत. ती पंचमहाभूत आपापल्यामध्ये जातात आणि आत्मस्वरूप जात नाही आणि येत नाही असे विचारवंत जाणतात. आणि म्हणून ते विचारवंत, जे विचारवंत आहेत ते जन्म आणि मृत्यू ही केवळ भ्रांती आहे असे जाणून दोही विषयी शोक करत नाही. इथपर्यंत काल आपण येऊन थांबलेलो होतो. आता पुढील विषयाकडे पाहूया. अर्जुना आणखी एक सांगतो ऐक. हे पहा, तुम्ही आम्ही व हे सर्व राजे हे ज्या ठिकाणी जमलो आहोत ते आपण असेच निरंतर राहू किंवा खात्रीने लयात जाऊ ही भ्रांती सोडून दिली म्हणजे यापैकी एकही खरे आहे असे कळेल. हे आपण असे निरंतर राहू किंवा खात्रीने लयात जाऊ ही भ्रांती सोडून दिली म्हणजे यापैकी एकही खरे आहे असे कळेल. कारण आपला सर्वांचा आत्मा एकच आहे. देहाच्या उपाधीने भेद दिसतो. कशाच्या दृष्टीने भेद दिसतो, माती एकच कुंभाराने बनवलेली, एकच माती नाना परी भिंती, रांजण आणि सुगडे. कुंभाराने माती एकच आणली, तुडवताना सुद्धा एकच होती, पण जशी त्याच्या चाकावरून बाजूला काढली तसं रांजण झालं, सुगडं झालं. माती छोटी होती, सुगडं केलं मोठी होती, गाडून केलं त्याच्यापेक्षा मोठं मडकं केलं, रांजण केलं. पण हे एका सगळ्या कशावर झालेले, मातीवरच झालेले, एका सोन्यावरच दागिने झालेले, एका मातीवरच सगळ्या भिंती आणि रांजण सुगडे झालेले, एका कपड्यावरच, कापसावरच सगळे कपडे झाले, टोपी झाली, टॉवेल झाला, चादर झाली, हो वरचा कपडा झाला मंडपचा. हे सगळं कशावर झाले, एका कापसावर. तसं एका आत्मसत्तेवर हे जग सगळं निर्माण झालेलं आहे. जग नटलेलं आहे पण वस्तू मात्र अविनाशी आहे. पण लोकांना आता याच्यातलं काय दिसेल, हे काय विचारलं लोक काय सांगतील. कोणी म्हणाल का कापूस आहे,
आणि जर एखादा म्हणला कापूस आहे तर लोक त्याला शहाणं म्हणतील का येडं म्हणतील? येडं म्हणतील ना. मग साधू संतांना लोक शहाणं म्हणली का येडी? आणि जर आपल्याला लोक शहाणे म्हणली, वा वा टोपी म्हणतो म्हणजे हा जर शहाणा आहे असं लोक म्हणली, पण जगाच्या संतांच्या दृष्टीने हा शहाणा का येडा? मग आपल्याला जेव्हा येडं म्हणतील लोक तेव्हा आपला परमार्थ पक्का बरोबर चाललाय समजायचा. आता सांगा बरं, आता समुद्र पडतो का पाऊस पडतोय? आता काय पडतंय? समुद्रच पडतो, कारण समुद्राचंच पाणी आलं नाही तर पडते. पण पावसाच्या रूपाने त्या समुद्राला वाटलं आता जायचं घाटकोपरला, तो आला अशा रूपाने, आहे की नाही? आणि हा दृष्टांत दिला बघा याच्यामध्ये, वरी वरी मेघ अंबरी विची सागरी कुठून मावळते, ही उपमा घेता वृत्ती तुला त्या कळती. मेघ काय करतो? आकाशात नदी काय करतो? ते पाणी बाष्पीभवन वर उचलतो. काय उचलतो? म्हणजे पाणीच उचलतो आणि ते पाणी तिकडून आणतो आणि घाटकोपरला टाकतो. वरी वरी मेघ अंबरी विची सागरी उठून मावळते. तसा आपण मूळ स्वरूपातून येतो, आकाराला येतो, पाऊस म्हणून येतो, परत गटाराने वाहून जाऊन समुद्राला मिळतो. तसं मनुष्य जन्माला येतो आणि काही काळासाठी येऊन पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला जातो. तो खरा वृत्तीचा झरा शोध मग करा, मुक्ती ती आली बातईच सद्गुरु कृपा समज तुझ झाली. आता समुद्राचं पाणी पावसाच्या रूपाने पडलं ते परत कुठं जाणार आहे? त्याचा नाश होणार आहे का? ते तिकडून आलं इकडून गेलं, तिकडून आलं इकडून गेलो. तो खरा वृत्तीचा झरा शोध करा तुम्ही, मग मुक्ती ती आली बा तैच सद्गुरु कृपा. म्हणजे पाण्याचा नाश जसा झाला नाही तसा मी जन्माला आलो आणि मेलो तरी माझा नाश झाला नाही, हे जेव्हा कळेल तेव्हाच तो मुक्तीचा झरा मला प्राप्त झाला. नाही तर वास्तविक आपण सगळे कोण आहे? सामान्य ब्रह्मचैतन्य, त्यात हे अन्य. अन्य म्हणजे मी संपत आणले, मी नांदे बाबा आहे, मी चंदू बाबा आहे. सामान्य ब्रह्मचैतन्य त्यात हे अन्य असे जीवाचे, हा भेद जाणती तेच खरे दैवाचे. वाटतं वेगळं पण आहेत एक. अरे हा हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा. मग आपण जीव स्वतःला समजते, आपलं म्हणणं खरं आहे का? जीव खरा नव्हे, ती मायेमुळे जीव म्हणतो. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया आहे, त्यावरी अहम पण किरण रया तुझे. तू म्हणतो मी अहम, हो मी अहम आहे, मी अमुक आहे अमुक, आणि हे तुझं वाया आहे. तू त्याच्यापासून बाजूला हो. जे देहाच्या उपाधीने भेद दिसतो, वास्तविक सगळं मात्र एक आहे. देह अनेक दिसतात पण आत्मा मात्र एक आहे. याचं उदाहरण दिले का हरिपाठात पुढं? देह अनेक दिसतात पण आत्मा एक आहे असं हरिपाठात पुढं उदाहरण दिले का? सूर्याच्या निमित्ताने, सूर्याच्या निमित्ताने सर्वघटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी सहस्र. एकच सूर्य हजारो किरणांनी प्रकाशित होतो, तसा एकच आत्मा सर्व घटाघटामध्ये व्याप्त आहे. तो जरी अनेक दिसला सूर्य, जरी प्रत्येक बादल्यांमध्ये जरी ठेवला तरी सूर्य मात्र एकच आहे. त्याचं प्रतिबिंब जरी पडलेलं असतं गागरींमध्ये बादल्यांमध्ये अनेक, तरी सूर्य मात्र तसाच आत्मा एक आहे. देहाच्या उपाधीने भेद दिसतो. देहाची उपाधी संबंधापासून आत्म्याच्या, देहाच्या उपाधी संबंधामुळे आत्म्याच्या ठिकाणी भासणारा उत्पत्ती नाश मायेच्या युगाने दिसतो. आपल्या घरात जन्माला आलेली पोरं, नाश पावलेले काका मामा, हे कशामुळे भास वाटतो? देहाच्या उपाधीच्या संबंधामुळे. देहाच्या उपाधीच्या संबंधामुळे आत्म्याच्या ठिकाणी भासणारा उत्पत्ती नाश मायेच्या योगाने दिसतो. मग नाश कशाचा होतोय? फक्त आकाराचा होतो. तो कशामुळे दिसतो? देहामुळे. आत्म्याचा नाश होत नाही. ज्याप्रमाणे एरवी वास्तविक जी आत्मवस्तू आहे ती अविनाशीच आहे, कधीच त्याचा नाश होत नाही. पहा बरं, आता या गाड्या जुन्या गाड्या झाल्या का मुंबईच्या आतमध्ये, म्हणजे 15 वर्षाच्या गाड्या येऊ द्यायच्या, मग ते भंगारवाले ते विकून टाकले. पण त्या गाड्या घ्यायला भंगारवाले लगेच तयार आहेत ना, आपल्याला पैसे देतात ना ते. मग त्याचा गाडीचा नाश झाला का, त्या पत्राचा नाश झाला का, तो पत्र पुन्हा कुठं जाणार आहे? फॅक्टरीत जाणार, नवीन होऊन येणार आणि 2013चं मॉडेल.
म्हणजे त्याला अजून किंमत वाढणार त्याची. हो, आणि मृत्यू ही एक प्रकारची काय आहे, विभूतीच आहे. तिला भेटण्यात आनंद वाटला पाहिजे. देहाचा जरी नाश झाले दिसला तर वास्तविक देहाचा सुद्धा नाही. पहा बरं, आता इथं कचऱ्यामध्ये गोळा करतात त्या कचऱ्यावाल्या बायका बघा, असं ते हुकानी काढतात. आपण काय म्हणून नेऊन टाकलं तिथं, आणि त्या कचऱ्यावर त्यांचे प्रपंच चाललेत ना, मग तो कचरा आहे का? नाही. ते म्हणतात उपजतात. आणि काय प्रमाण काय बघा बरं, हे उपजे आणि नाशे हे मायावशी दिसे, मायेने दिसतं. एरवी तत्वता वस्तू जी असते ती अविनाशी असते. दुसरा दृष्टांत देतात ते पहा, ज्याप्रमाणे वाऱ्याने पाणी हलवले म्हणजे ते तरंगकारतेस प्राप्त होते, तर या ठिकाणी कोण व कोठे जन्मास प्राप्त झाले असे म्हणता येईल. नदीच्या किनारी, समुद्राच्या किनाऱ्यावर आपण बसलेला असतो, लाटा येतात. लाट आली 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 आली, आपटली, संपली. ती बघ उगवली, दुसरी जन्माला आली आली आली, आपटली, संपली. मग जे पाणी आहे, जे लाटेच्या आकाराने पाणी आहे, ती लाट कशामुळे झाली? पाण्याच्या वाऱ्याच्या मुळे लाटेला आकार मिळाला पाण्याला, त्या जन्माला आलेली दिसती. आणि किनाऱ्यावर येऊन आपटली तर मेली का ती? पाण्याचं काही नुकसान आहे का त्याच्यात? पाणी जन्माला आलं नाही, मेलं नाही. त्याप्रमाणे पुढे तेच वाऱ्याचे वाहने थांबले आणि पाणी स्वभावतः स्थिर झाले. तर आता त्यात कशाचा नाश झाला याचा विचार कर पाहू. जर पाणी तर वाहायचं थांबलं, आपलं हवा वाहण्याची थांबली तर पाणी स्थिर आहे. मग लाटा मेल्या का त्या? नाही. ती अवांतर करणी वाऱ्याची आहे, वाऱ्यामुळे ते दिसतं. त्याप्रमाणे आणखी असे पहा की शरीर तर एकच असते, पण वय परत्वे त्यात देखील अनेक दशा दृष्टीस पडतात. हा तू प्रत्यक्ष पुरावाच पहा. त्याच शरीरात पहिल्यांदा बालपण दिसते, पुढे तेच बालपण तारुण्यात नाश पावते. परंतु त्या अवस्थेबरोबर शरीर मात्र काही नाहीसे होत नाही. त्याप्रमाणे असे पहा की एकम द्वितीय आत्मचैतन्याच्या ठिकाणी ही अनंत देहांतरे उत्पन्न होतात आणि नाश पावतात. असे जो यथार्थ जाणतो त्यास भ्रमामुळे होणारे दुःख मुळीही अनुभवावे लागत नाही. दिसतं ते वास्तविक, नदीवर आलेल्या लाटा दिसतात आणि नाश पावतात. मग त्याला हे कळालं का लाट काही जन्माला येत नाही, मरत नाही. तसं अनंत देहे उत्पन्न होतात आत्मचैतन्याच्या ठिकाणी आणि नाश पावतात. असे जो यथार्थ जाणतो त्यास भ्रमामुळे होणारे दुःख मुळीही अनुभवाला येत नाही. मग आपल्याला अमुक माणूस वाढला ना अमुक माणूस जन्माला आला, हे जे होते हे काय भ्रम आहे, अज्ञानामुळे होतं. नाही तर काही येत नाही आणि काही जात नाही. पण हे तत्व न कळण्याचे कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे इंद्रियाधीनता हेच होय. तीच इंद्रिये अंतःकरणात आपल्या कह्यात घेतात, म्हणजे विषयमुख करतात. म्हणून अज्ञानात भ्रम होतो. इंद्रियांमुळे खरेपणा वाटतो. इंद्रिय विषयाचा अनुभव आणून देतात. ते क्षणिक असणारं सुख, विषय सुख आपल्याला खरं वाटतं, दीर्घकाळापर्यंत टिकलं असं वाटतं आणि त्यामुळे जीव भ्रमवाक्त होतो. आणि म्हणून हेच उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी एक हाती आलियाच्या 3ऱ्या चरणात दिले. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. बैल पोळ्याला सजवली बैल, पण ते काय, तो कलर किती टायमाचा चमकणार आहे, क्षणाचा आहे. तसा विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. जसा तो जिलेटिंग पेपर काही काळापर्यंत चमकतो पण तो शाश्वत कलर नसतो, त्याप्रमाणे विषयातलं सुख क्षणिक आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. आणि त्यात जर तुम्ही रममान होत असाल तर आभ्राची सावली जाईल. उन्हात चाललेला प्रवासी रस्त्याने खूप ऊन लागतो म्हणून झाडं नाही, झुडपं नाही, पण सूर्याच्या समोर ढग आले आणि त्यामुळे तिथं काय पडली, सावली पडल्यावर तो म्हणला बसतो आता इथे, सावली पडली, जाऊन बसतो. नाही तर 2 मिनिटं होते, नाही तर ढग हल्ले. तसं हे सुख आहे, आपण जे विषयात संसारात अनुभवतो ते सुख आहे ना, क्षणिक आहे. पण अजून आपल्याला त्याची यथार्थ जाणणे आल्यामुळे आपण त्याला चिटकलेलो आहे. इतके चिटकलेले आहे का तो गुळाला मुंगळा जर चिटकलेला आहे, त्याला जर काढायला गेलो तर सहजासहजी निघतं नाही, आणि निघाला तर मग आपण बी का तसंच सोडणार आहे का संसार? जोपर्यंत आपल्याला तोडून बाहेर काढती नाही तोपर्यंत आपण संसारातून निघणार नाही. हो, विषय सेविता जन्म मरणाचा बाजू.
ज्याने विषय सेवन केलं त्याला जन्म मरणाची बाधा अवश्य ठरलेली आहे. इंद्रिय विषयाचे सेवन करतात, त्यामुळे अंतकरणात सुख दुःखे उत्पन्न होतात. त्या आसक्तीमुळे ते विषय अंतकरणाला मोहग्रस्त करून टाकतात. ज्या शब्द स्पर्शाधिक विषयांच्या ठिकाणी एक रस नित्य स्थिती अशी कधीच नसते. क्षणिक येते तेवढ्या बोलत आहे तर नंतर नाही. म्हणजे विषयाचे सुख किंवा दुःख आहे यापैकी निश्चित असे कोणतेही स्वरूप नाही. कारण त्या विषयापासून कधी दुःख होते तर कधी सुख होते असे दिसून येते. आता शब्द विषयाची प्राप्ती पहा की त्यामुळे जर कानांनी निंदापर शब्द ऐकले तर मनात द्वेष उत्पन्न होतो आणि स्तुतीपर शब्द ऐकले तर अंतकरणात समाधान होते. शब्दच आहे ना तो पण एका शब्दाने सुख होतं आणि एका शब्दाने दुःख होतं. तसेच आता हा कशाचं कानाचा धर्म झालाय शब्द ऐकण्याचा. तसेच मऊपणा आणि कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत. ते शरीराच्या संसर्गाने म्हणजे त्वक इंद्रिय संबंधाद्वारा सुख व दुःखाला कारण होतात. पहा तसेच भेसूर आणि सुरेख अशी ही दोन स्वरूपी रूपाविषयी आहेत. डोळ्याने दिसतात पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर तत्वारा अनुक्रमे दुःख व सुख उत्पन्न होतात. त्याप्रमाणे गंध आणि विषयाचे सुगंध व दुर्गंध हे दोन प्रकारचे भेद आहेत. हे घ्राणेंद्रिय सन्निकर्षणाद्वारा संतोष आणि असंतोष होतो. डोळ्यांनी रूप पाहिलं दुःख किंवा सुख होतो. श्वासाने चांगला श्वास आला तर आनंद, खराब आला तर दुःख. तसाच चांगला व वाईट असा दोन प्रकारचा रस आहे. तो प्रीती आणि त्रास उत्पन्न करतो. म्हणून इंद्रिय विषय संग हा जीवाला शुद्ध आत्म स्वरूपापासून नष्ट करणारा आहे. इंद्रियांचं सुख हेच सुख क्षणिक सुखाला जीव लाचवल्यामुळं तेच त्या जीवाला शुद्ध आत्मस्वरूपापासून भ्रष्ट करते. हरिपाठात खालून दुसऱ्या नंबरच्या अभंगामध्ये सांगितलं, इंद्रिया श्रवणी लपू नको. काय त्याच्या पुढचं आहे, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया श्रवणी. आतली वृत्ती जी देह हम आहे ती बात करा. त्याच्या आतमध्ये जी निज वृत्ती आहे ती कोणती आहे, सोहम मी ब्रह्म आहे. ती वृत्ती काढ आणि ती वृत्ती काढल्यानंतर त्या जे विषयापासून सुख भेटत ते क्षणिक आहे. पण आत्मस्वरूपापासून मिळणारं सुख आहे ना ते चिरकालापर्यंत टिकणार आहे. ते नाशिवंत नाही आहे. म्हणून तुकोबारायांनी वर गेले आणि वरून गेल्यावर खाली 13 अभंग पाठवले. त्याच्यात सांगितलं, घ्या रे आत्म सुख. कोणतं सुख घ्या, घ्या रे आत्मसुख आणि त्याच्यासाठी उघडा ज्ञान दृष्टी. हे दृष्टी आहे. नारळाला मधने बाबा सांगतात नारळाला डोळे किती दिसतात, दोन आणि एक उगवण्याचा डोळा. आपल्याला किती डोळे, आपल्याला बी 3 डोळे. हे 2 चर्मचक्षु आहे, दोन्ही नेत्र आंधळे झाले. आता ज्ञानदृष्टी देई आहे की नाही. आता मला तू ज्ञानदृष्टी दे. हे 2 नेत्र आंधळे ज्ञानदृष्टीने आपल्याला कळणार आपलं स्वरूप काय. आता डोळे उघड, इंद्रिया श्रवणी लपू नको. घ्या रे आत्मसुख उघडा. ज्ञानदृष्टी या मीन चावटी आत्मस्वरूपाशिवाय नाहीतर जीव भ्रष्ट होईल. असे पहा की जे इंद्रियांच्या स्वाधीन होतात त्यांना शीत उष्णतेची बाधा होते. मग ते स्वतः सहजच सुख दुःखाकडून जखडले जातात आणि त्यांना ते त्याच्या नादी लागले, त्या विषयाच्या नादी लागले, इंद्रियांच्या नादी लागले. त्यांना जगात कोण माईचा लाळ सोडू शकत नाही, संत सोडू शकत नाही, कोणी देव सोडू शकत नाही. कारण त्यांनी तो रस्ता आक्रमिलेला आहे. विषय ओढी बोलले जीव आता यांची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, त्याचा भावच उपजत नाही. नुपजे नारायणी भाव पावनिया ठाव. नरदेह जो आहे तो भगवंताला प्राप्त करण्यासाठी आहे. पण तो विषयाच्या नादी लागल्यामुळे तो मात्र शीत उष्ण म्हणजे सुख आणि दुःख यांच्याकडून जखडला जातो. असे पहा की विषयाशिवाय जगतात नितांत रमणीयाचे दुसरे काहीच नाही. असा या इंद्रियांचा स्वभाव आहे. हे विषय कसे आहे असा त्यांच्या स्वरूपाचा विचार केला तर ते विषय रोहिणी मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील गजांत लक्ष्मीप्रमाणे ऐश्वर्याप्रमाणे मिथ्या असतात. ते विषयात किती सुखे मृगजळाप्रमाणे. मृगजळ वास्तव आहे का, मृगजळ म्हणजे पाणी आहे का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मृगजळ जर खरं पाणी असतं आणि लांबून भरपूर दिसतं आणि ते मृगजळ जर खरी असतं तर त्याच्यावर केळीच्या आणि भाताच्या बागा पिकवता आल्या असत्या. पण नाही टाकतायत. तुमच्या इकडे तर किती बरं मृगजळ उन्हाळ्यात दिसत असेल, पाणी दिसत असेल पण पाण्याचं तुटवडाच. ते जसं खोटं आहे तसं विषयातलं सुख खोटं आहे.
दुसरं उदाहरण दिलं स्वप्नातील गजांत लक्ष्मीप्रमाणे. स्वप्नात जर माणूस झाला, श्रीमंत झाला, राजा झाला, ते खरं आहे का? त्याप्रमाणे हे सुख मिथ्या आहे, ते सुख खरं नाही. विषय अनित्यच आहेत असा तू निश्चय कर आणि तू त्याचा त्याग कर पार्था. याच किंचितही संगती धरू नको. आता याचा लढाईचा काय संबंध आहे? आता ही जी गोष्ट चालली आपली, अर्जुन म्हणतो मी लढाई करणार नाही, मला मोह उत्पन्न, मी मारणार नाही. आणि आता देवाला काय सांगायचं? त्याला लढाई कर सांगायचं. पण हे कायच मध्ये सांगितले? विषयाचं सुख सांगितले, आत्मसुख सांगितलं, जन्मत नाही, मरत नाही, देहात अनेक गोष्टी आहेत, हे काय सांगितलेले? प्रश्न विचारलं एक आणि उत्तर काय चालले? तर पहिलं सांगितलं औषधाचे नाही कडवटपणे, आहे की नाही? कडू औषध वाटेल म्हणजे हे काय चाललंय, हे काय कळा नाही बाबा मला. मला आधी तोंडाला चव नाही ताप आल्यामुळं, आणि हे अजून मला कडू औषध देतात. कशासाठी? तो कडूपणा जाऊन तुझं आरोग्य प्राप्त व्हावं तुला. याप्रमाणे जो खरा वैद्य आहे तो मुळापासून रोग घालवतो. अर्जुनाला मुळापासून रोग झालाय देहाचं ममत्व, स्वतःच्या देहावर ममत्व आहे विषयामुळं, आणि स्वतःच्या देहाला मी एवढा जास्त समजल्यामुळं त्यांनी तीच दृष्टी बाहेर फेकल्यानंतर कौरवांकडे पण पाहिलं तर त्याला काय दिसलं? देहच दिसले. आणि म्हणून त्याची देहबुद्धी टाकायची. पण देहबुद्धी कशी जाईल? विषय सुख मिळालं जाईल. मग विषयाचं नश्वरत्व सांगितलं म्हणजे त्या विषयापासून बाजूला येईल. आणि विषयाने सुख कशाला होते? शरीराला होते. आणि शरीर मात्र शाश्वत आहे का? शरीर तर जाणार आहे. याची काळोबा खाणं म्हणजे ज्याला सुखात ठेवतं ते सुद्धा नाश पावणार आहे. म्हणून नित्य सुख जे आहे, जे कधी नाश पावणार नाही, ते आपल्याला प्राप्त करायचे. म्हणून त्याला मूळ दुःख जे आहे ते बाजूला, देहबुद्धी त्याची बाजूला काढण्यासाठी हा मार्ग अध्यात्माचा देवाने सांगायला सुरुवात केला. आणि खरे वैद्य जे आहेत ते अशा प्रकारचं ज्ञान सांगतात. असे पहा की या विषयाशिवाय जगात विषय अनित्यच आहे असा तू निश्चय कर आणि त्यांचा त्याग कर पार्था. याची यत्किंचितही संगती धरू नकोस. किती लोकांना वाटतं तंबाखू वाईट आहे, मशरी वाईट आहे माहित नाही का लोकांना? दारू पिणाऱ्या माणसाला म्हणलं चला आज आम्हाला बी तुमच्याबरोबर जायचं प्यायचं, ते म्हणतील बुवा आमच्या नाका नादी लागू, आम्ही तर वाईटच मार्गाला लागलो. म्हणजे त्यांना माहिती आहे आपण वाईट करतो, तरी यांच्याच्याने का सुटत नाही? कारण ती बापुडे ती अज्ञानाबद्दल त्या विषयामध्ये इतके रममान झालेले आहेत, त्यांना आता ठरवले बाहेर जायचं तरी जाऊ शकत. त्याचं दुःख बी त्यांना माहिती आहे, तरी सुद्धा ते त्याच्याशी एकरूप झालेले. जो पुरुष या इंद्रियांचे विषय त्यांच्या स्वाधीन होत नाही, जो पुरुष या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या स्वाधीन होत नाही, त्याला सुख दुःखे ही दोन्ही प्राप्त होत नाही. जो पुरुष या इंद्रियांचे जे विषय आहे त्या विषयांचे दास झालेलं, आपण इंद्रिय म्हटले ना आपल्याला हे पाहिजे त्याला जीव पाळायला लागतो. म्हणजे जीव इंद्रियांचा दास आहे, देवाचा दास नाही. म्हणतो आम्ही विठोबाचे दास आहे, पण दास कशाचे? इंद्रियाचे दास आहे. जे इंद्रियाचे जो पुरुष या इंद्रियांचे जे विषय त्याच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख दुःख ही दोन्ही प्राप्त होत नाही. अर्थात गर्भवासाची संगती त्यास कधीही घडत नाही. दुःख होत नाही म्हणजे कोणतं दुःख होत नाही? बघा लगेच त्यांनी कंसात सांगितलं का साखरे महाराजांनी, म्हणजे त्यांनी सांगितलं त्याला सुख दुःख दोन्ही प्राप्त होत नाही. अर्थात कोणतं? तर गर्भवासाची संगती त्यास कधी घडत नाही. त्याला जन्म प्राप्त होत, त्याला पुन्हा जन्म नाही. कारण जन्म घेणे लागे मग मरणाच्या वेळेला जी वासना असेल ती जन्माला घ्यावी लागेल. आणि जर जन्म वासनाच हरिरूप झाली तर काय प्रमाण आहे का तुम्हाला नाथ महाराजांच्या हरिपाठातलं? हां बरोबर, वासना शिल्लक राहिली नाही तर जन्म मरण नाही असं हरिपाठात नाथ महाराजांच्या काही प्रमाण आहे का? पण आता हे एकच झाले, हरिमुखी गाता हरपली त्या नाही मागुता, त्याला जन्म यावाच लागणार नाही कारण हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याला जन्म घ्यावा लागणार नाही कारण त्याची जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाली अंगे हरिरूप, हरिरूप झाले जानने हरपले, नेनने ते गेले मला काय कळत नाही. हे बी कोणाला कळालं? हरीलाच कळाले. नेन ते गेले हरी. अर्जुना, विवेक दृष्टीने जो शुद्ध आत्मा जाणतो व जो या विषय इंद्रियांच्या पाशात तडाख्यात सापडत नाही तोच अविनाशी पूर्ण ब्रह्मरूप आहे असे निसंशय समजावे. अर्जुना, विवेक दृष्टीने जो शुद्ध आत्मा जाणतो, मी आत्मा आहे मला काही स्पर्श करू शकत नाही, जो या विषय इंद्रियांच्या पाशाच्या तडाख्यात सापडत नाही
तोच अविनाशी पूर्ण ब्रह्मरूप आहे असे निसंशय समजावे. आता अर्जुना तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो, ती फक्त जे आत्म अनात्म विचार पारायण आहेत, हरिभक्त परायण त्याला म्हणतात. जो आत्म आणि अनात्म विचारामध्ये पारंगत झालेला आहे, त्याला कळालेलं आहे नास काय हे शाश्वत आहे, काय लिहायला पाहिजे काय टाकायला पाहिजे, या विषयामध्ये जो काय झालेला आहे परायण झालेला आहे, पारंगत झाला, त्याचं नाव हरिभक्त परायण. कीर्तन करतो म्हणजे हरिभक्त परायण होत नसतो, तो फसतो दुसऱ्याला फसवतो. असे पहा की देहादिक उपाधी रूप जगामध्ये सर्व व्यापक असे जे एक गूढ आत्मचैतन्य आहे. कशामध्ये बघा, आत्म आणि अनात्म विषय सांगतात. अनात्म आहे शरीर आणि त्याच्या आतमध्ये आत्मसत्ता आहे. असे पहा की देहाच्या उपाधी रूप जगामध्ये सर्वव्यापी असे एक गूढ आत्मचैतन्य आहे देहाच्या उपाधीच्या आत. आणि संत काय पाहतात, ते चैतन्य पाहतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे संत माणसं पाहत नाहीत, संत आकार नाही पाहत. म्हणून ते नाथ महाराजांचे दंडवत स्वामी होते, ते कोणाच्या पाया पडायचे, कारण ते कशाच्या पाया पडते. आणि तुम्ही आता इथे बसणाऱ्या माणसाच्या म्हणजे आपल्या माझ्या पाया पडायला येत आहे का ग्रंथाच्या पाया पडताय, अधिष्ठानाच्या पाया पडतात. अधिष्ठानाला महत्व आहे. मग अधिष्ठान याचं ज्ञानेश्वरी. आणि प्रत्येक जीवाचं अधिष्ठान काय आहे, प्रत्येक जीवाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. अधिष्ठान म्हणजे मूळ स्वरूप. मूळ स्वरूप काय, प्रत्येकाचं ब्रह्म. मग माणूस एकमेकाच्या पाया पडतो, राम राम म्हणतो, जिवंत माणसाला राम राम करतो का मेलेल्या माणसाला नाही. एखाद्याच्या मैतीला गेलो न दर वेळेला भेटलं का, गावात आमचा रोज राम राम व्हायचा, मग मैतीला गेलो राम राम करतो. मग राम राम कोणाला म्हणत होता, आणि 2 वेळा राम राम म्हणतो का एकदाच म्हणतो. तू बी राम आणि मी बी राम, राम राम आपण भेटलो दोघं, राम राम आपण दोघं भेटलो, म्हणजे तो अविनाशी तत्वाला राम राम आहे, मुळा आकाराला नाहीये. सर्व व्यापक असे एक गूढ आत्मचैतन्य आहे. त्याचा तत्वज्ञ म्हणजे जगाचे अंतिम तत्व जाणणारे संत स्वीकार करतात. संतांची दृष्टी मूळ स्वरूपावर आहे, आकारावर नाही. जे आकारावर प्रेम करतात ती संत मालिकेमधले नाहीत. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये दूध एकरूप होऊन मिसळून गेलेले असते, पण राजहंस पक्षी त्याला पाण्यापासून निवडून अगदी वेगळे करतो. राजहंसाला एका पेल्यामध्ये पाणी दूध मिक्स करून दिलं तर तो फक्त पेल्यात काय करतो, दूध सेवन करतो, आणि पेल्यात जेवढं पाणी तेवढं पेल्यातच शिल्लक ठेवतो. त्याला राजहंस म्हणतात. आणि आपल्या संप्रदायाची मालिका काय आहे, हंसरूपी ब्रह्म उपदेशे श्रीहरी, चतुर्श्लोकी चारी भागवत. चतुर्श्लोकी म्हणजे अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म आणि तत्वमसी, ही वेदाची महावाक्य त्याचा उपदेश करतात. असा उपदेश हंस रूपाने ब्रह्माच्या योगाने हंसाने येऊन तो उपदेश केला, आणि दूध आणि पाणीचा निवाडा केला. अथवा चतुर सोनार लोक डगलक सोने अगणित घालून पाव देऊन त्यातील हिनकस धातू काढून टाकून वाईट सोन्यापासून शुद्ध सोने निवडून अगदी निराळे काढतात. आता ते यांच्या गळ्यात जे दागिने आहेत हे प्युअर सोने आहे का त्याच्यात वाईट सोनं आहे थोडं, मिक्स आहे ना. मिक्स जर निव्वळ सोन्याचा दागिना होईल का, निव्वळ आत्मस्वरूपाला काही करता नाही, निव्वळ पुरुषाला काही करता नाही. म्हणून प्रकृतीचा अंगीकार करावा लागतो. निव्वळ आत्म्याला काही करता नाहीत, म्हणून देवाला शरीर घ्यावं लागतं. त्या शरीराला प्रकृती म्हणतात. ते शरीर म्हणजे प्रकृती, आणि ज्या आतमध्ये चैतन्य जे ज्याच्या सत्तेवर बोलतो तो पुरुष. तो पुरुष आणि ही प्रकृती. पण देवाकडे जात असताना प्रकृती घेऊन जायचं, मग काय करायचं, शरीर बाहेर ठेवून आत जायचं का, शरीर बाहेर ठेवून जायचं. आणि शरीर बाहेर ठेवून ज्याला मंदिरात जाता येतो तोच खरा गुरु का बच्चा. बाकी सब नर कच्चा बेकच्चा. मी देह नाही, मी आत्मा आहे देवा, तू आणि मी एकच आहे, पण काही कारणानिमित्त मी हे शरीर घेऊन आलेलो आहे. तू आणि मी एकच आहे हे मुळात ज्याने जाणलं तो बाजूला ठेवतो, कारण प्युअर सोन्याचे दागिने होत नाही. पण सोनार जो आहे तो काय करतो, कमी दर्जाचं सोनं त्याच्यातलं बाहेर काढतो आणि प्युअर सोनं घेतो. तसा ज्ञानी मनुष्य जो आहे तो नाशवान जी शरीर आहे त्याला बाजूला करतो
आणि आत्म्यावर दृष्टी ठेवतो. याला म्हणतात तुम्हा सांगते वेगळं निघा, आणि वेगळं निघून मग करा. या शरीरापासून आत्म्याला बाजूला करायचं, आणि मग बघा बरं चराचरामध्ये किती आनंदच आनंद आहे. पण या शरीरावर प्रेम ठेवून जर जगाकडे पाहिलं तर या शरीराने मग लगेच स्वार्थ निर्माण होतो. माझं तुझं, माझं तुझं, आणि माझं तुझं काय आहे ते हे असं म्हणणाराला कधी वाटलं का? त्यांनी दिलं का सोडून ते कबाड वजून माझं तुझं दिलं टाकून सांगणाराने? कारण त्याला माझं आणि तुझं कळालं नाही, आणि माझं तुझ्यामुळं अहममतेच्या लवड सवडी मातेनं पावती मी, आणि माझं जीवाचं सुटत नाही, म्हणून जन्म मरणाची रहाटी त्याला आहे. किंवा बुद्धीच्या चातुर्याने दही घुसळल्या असता शेवटी जसे सारभूत लोणी निघालेले दृष्टीस पडते. आता हा दृष्टांत दिल्या लगेच गवळणी सांगायला लागल्या का आपण काल्याच्या कीर्तनात हे सांगितलं तरच म्हणतात काल्याचं कीर्तन झालं. डेअरी कोणती डेअरी हालायला लागली? हे सगळे डेअरीच आहेत ना, आणि या डेअऱ्यामध्ये काय घुमघुम करतंय सगळं? कोण आहे ते? चैतन्याच्या जीवावर बोलतोय. त्याच्यातलं सार तत्व नको काढायला, नको काढायला. काय गवळणी सांगता येईल का तुम्हाला? काय गवळणी? ही जी बुद्धिरूपी रवी आहे ना, तिने घुसळण केलं पाहिजे. कोणी? बुद्धिरूपी नवीने घुसळण केलं पाहिजे. मग घुसळ केलं सार तत्व वर येईल, आणि आसार गोडे बाबा म्हणता का सोड रवी सोड रवी म्हणा. बाळा करू दे मंथना, रे बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना, करू दे मंथना, बाळा करू दे मंथना, करू दे मंथना, बाळा करू दे मंथना, सोड रवी सोड बाळा करू दे मंथन, बाळा करू दे मंथन. मना बुद्धी म्हणती बाजूला हो, आणि मला काय करू दे? मंथन करू दे. मला जरा डोकं चालू दे, मला विचार करू दे, आणि मग मी मात्र त्याच्यातलं सार तत्व काढीन. तूप हे सार आहे, आणि तुपाचा कधी नाश होत नाही, तसं आत्म्याचा केव्हा नाश होत नाही. अथवा बुद्धीच्या चातुर्याने दही घुसळले असता शेवटी जसे सारभूत लोणी काढलेले दृष्टीस पडते, अथवा एकत्र मिसळलेले फलकट कोंडा आणि धान्य ही वाऱ्यावर धरून उपनल्यावर ज्याप्रमाणे निव्वळ धान्य खाली जाग्यावरच राहते व उडून जाते ते फळकट असे समजून येते, त्याप्रमाणे विचारांती ज्याचा निराश होतो. विचारांती जे नाश पावतं, शरीर नाश पावणार आहे विचार केला तर, पण आत्मा कधी नाश पावणार आहे? किती विचार करीत बसला तर विचारांनी आत्म्याचं कधी नाश झालेलं कळणार? जे विचारांती टिकत नाही, संपते, तो प्रपंच ज्ञानी पुरुषाकडून सहज टाकला जातो. देह हा एक प्रपंच आहे, पहिला 36 तत्वाचा हा प्रपंच. याच्या प्रपंचामुळे मग गाडी बारदाना बैल घर दार बायका पोरं, पण ज्ञानी मनुष्य तो प्रपंच टाकून देतो, अंतकरणातून टाकून देतो. ते खरंच टाकून संन्यासी होऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसारातच राहायचं, असोनी संसारातच राहायचं, पण ती गोष्ट करून समजून घ्यायची. याप्रमाणे विचारांती ज्याचा निराश होतो तो प्रपंच म्हणजे प्रपंच नश्वर आहे, तो सार नाहीये. फलकट हा संसार. येथे सार भगवंताचा निवाडा केल्यानंतर ज्ञानी पुरुषाकडून सहजच तो टाकला जातो. व मग आता आपण प्रपंचाला टाकले का धरून येऊ? काय प्रमाण आहे का तुमच्याकडे? प्रपंच ओसरो तुझे पाणी मरो, प्रपंच ओसरो तुझे पाणी मरो, ऐसे करिगा पांडुरंगा, ऐसे करिगा पांडुरंगा, रंगवावे रंगा, ऐसे करिगा पांडुरंगा.
त्यांच्यासाठी माळा घालायच्या आणि कीर्तन प्रवचन ऐकायला जायची. प्रपंच बाबाचा प्रपंच वसरला का वाढत चाललाय हो बाबाचा. आमच्या शिनलकर ताईला विचारा म्हणले काहीच नव्हतं आमच्या बाबाक, आमच्या गावातल्या बाबा काही नव्हतं, पण आता पुण्यात फ्लॅट आहे, गावाला मोठा बंगला बांधलाय, 2 गाड्या आहेत फिरायला जायला यायला, 1 गाडी कॅश विकायला आणि 1 बाबाला फिरायला. बाबाचा प्रपंच वसरला का वाढला. मग आता त्यांच्याकडे बघून आपला प्रपंच वाढवावा अशी आपल्या इच्छा होतील का वसरावा असं वाटेल. किती लोक प्रपंच वसरावासाठी प्रयत्न करतात. आता एवढं आवतून धरले हे सांभाळायला परत यावं लागल, कुत्री मांजरून घरदाराचं रक्षण करायला. ही झाडावरची बांधावरची झाडं आहेत ना, ते आपले बापदादा आहेत. ते म्हणले पोरग मुंबईला राहतो आणि शेजारी हा चालला कोरीत इकडंच चाललाय आणि याला जायला नको वावरात बघायला वेळ नाही भेटत. आता आम्ही आहे म्हणून चाललंय, आम्ही गेलो इकडंच सरळ, पण मी काय सरू द्यायचं नाही म्हणले. मात्र मेल्या हो तिथं झुडूप होऊन येतो आणि मेंढावच उभं राहतं बरोबर. म्हणल्या कसा सरतो बघू, आणि पोरग म्हणते झाडाची खोली. आता पोरगाचं जोपर्यंत पोरगा जिवंत आहे नातू आहे तोपर्यंत ते झाड म्हणतं आपण हालायचो. लटकलं ना तिथं जाऊन त्या युनिट लटकलं ना, मग दरवर्षी डाळून नेणार त्याला. तरी ते म्हणतं तरी वाढणार, उन्हाळ्यात सावली नको का माझा पोरगा दुपारी जेवायला आल्यावर, सुनन पोरगा बसल जेवाय तिथं झाडाच्या, त्याला जरी कटिंग केली का परत तो कोण आहे जायचं त्या योनीला आपल्याला. अरे प्रपंच टाकला पाहिजे चित्तातून. त्या प्रपंचाची किती आसक्ती आहे. मारलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुत्र्याची शेपटी कापून टाकली लय चाटाळपणा करते म्हणून, आणि कानही कापले, पण ते सुकले नाही जखम ओली ते तरी आलं ते मालकाच्या पायात पाय घुटकाळायला, कू 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 करायला. हे कोणत्या कुत्र्याबद्दल सांगतात. नको आपल्याला वाटायला. आपल्याला वाटलं पाहिजे ज्ञानी जे आहे ते विचारांती याचा निराश होतो. हे टिकणारं नाही. कोण कोण गेलं, कोण कोण प्रपंच. आमचे आजोबा होते ते म्हणायचे संपत मुंबईला निघाल्या म्हणायचे. हे बघ आता या माळ्याला आहे ना वरती लाद्या घालायच्यात आणि कपाटाला दरवाजे बसवायचे. बाबा गेले, आता आमचे वडील जातील, मी जाईल, पण कपाटाला काही दरवाजे बसणार नाही आणि लाद्या बसणार नाही माळ्यावर. हे नाशक्यामध्ये गुंतून राहायचं आपण. भागवतकार सांगतात नातू पंतू नांदारे म्हणून पाया खालून घर बांधत असतो, पण स्वतःच्या आत्महिताचा फायदा करत नाही. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. आपलं स्वार्थ काय करा. खरे साधू स्वार्थी आहेत बरं का. आपण कसले स्वार्थी. आपण 500, 1000, 50, 25 लाखाचे स्वार्थी. ते पण आपण गेलो दुसरेच मजा मारणार आहे त्याच्यावर. हे तर काही चहा जाऊन मनाने पेणार नाही, कधी नाश्ता करणार नाही, आणि पैसे असले तरी प्रायव्हेट गाडी करून गावाला नाही जायचं. इष्टी दाडदाड खडका दादाड खडका इकून दणका तिकून दणका खात जाईल, आणि ते पैसे दुसऱ्यावर मग ज्याला जे भेटणार आहे ते आयत्या पिठावर रे कसं वडील. आपल्याला जे सुख आहे ते त्याच्यात सुख मिळत नाही. सगळे गेले त्याच्या पाठीमागं पण त्याच्यातून सुटले नाही, आणि आपण त्याच्या मागे गेलो. कोण सोडवणार आहे आपल्याला. ज्याप्रमाणे विचारांती ज्याचा निराश होतो ते ज्ञानी पुरुष, त्या प्रपंच ज्ञानी पुरुषाकडून सहज टाकला जातो. मग ज्ञानी पुरुषाला विचार करण्याला फक्त त्रिकालाबाधित तत्व अर्थात ब्रह्मच उरते. ज्ञानाच्या दृष्टीने काय पाहिजे जगामध्ये, त्यांनी काय पाहावं. फक्त सोनार काय पाहिजे नुसतं. अहो ती भंगार गोळा करायला जातात ना बघा, त्याला एक लोखंड चुंबक लावलेले आणि ती एकच त्यांच्या दृष्टी दिसतं. खिळे त्यांचं ते सोडून. तुम्हाला सांगतो आम्ही आता एवढं रोडला फिरतो ना, तर आम्हाला फक्त माणसं नाही दिसती. माणसात चाळून आम्ही बघतो काय पॅसेंजर भाडं चाळून बघतो. आमच्या बाजूला बिल्डिंग तयार होती एवढी, पण आम्हाला असं एवढा सुद्धा वेळ नाही बघायला. जेव्हा कधीतरी आम्ही निवांत होतो तेव्हा बिल्डिंग कधी बांधली. एवढं तू रोज जातो येतो इथून तिथून, पण आमची दृष्टी कशावर. एवढी जगात माणसं आहे, पण कोणत्या बिल्डिंग मधून आलेलं भाडंच आहे आम्ही निश्चित ठरवतो हे भाडंच आहे म्हणून. आणि जे भाडं नाही ते किती धावत असलं किती अंगठ्या घालून फिरत असलं आम्हाला माहिती हे भाडं. म्हणजे आमची दृष्टी कशावर आहे. आणि मग जो ज्ञानी आहे त्याची कशावर दृष्टी राहणार आहे. ज्ञानी पुरुषाला विचार करायला फक्त त्रिकालाबाधित तत्व अर्थात ब्रह्मच उरते. साधू स्वार्थी आहेत. हा पॉइंट आपला राहिला. साधूंनी काय प्राप्त केलं. नश्वर नाही प्राप्त केलं. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तु अमोलक दी मेरे सजा गुरु, वस्तु अमोलक दी
वही आपको पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो. जेवढे बाबा लोक होते आतापर्यंत, जेवढे बाबा होऊन गेले त्यांनी ईश्वर तत्व प्राप्त. तुम्हाला सांगतो, आपल्याला वाटत हे चिकन आम्हा काम बीज वाढ ही आताली आपली उर्मी, अजून 10 वर्षांनी आपली उर्मी लय शांत होणार. कोणाला म्हणणारच नाही आपण अनुग्रह घे. कारण आपण विचार करणार ज्यांनी घेतले त्यांनी काय दिवे लावलेले आणि यांच्या मागं पळून आपल्या बरगड्या ढिल्ल्या झाल्या. पण यांनी आपल्याला संसारात वळण्याचे प्रयत्न केले, पण हे आपल्या बरोबर बाहेर काय निघाले. बळक म्हणावं लागेल, बाबा द्या ना याला अनुग्रह, द्या ना याला अनुग्रह. ती पळापळी थांबल, कारण सगळी निचरायची आपली जीव उठलेली उर्मी आहे ना, पण ही फायद्याची. कारण हे बनत 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 एक दिवशी कोणाची बात बनणार आहे, आपली. साधूने राम रतन धन पायो. आणि काय म्हणतात नरहरी सोनार म्हणतात, मी बी चोरलं, पण काय चोरलं? सोने राम नामाचं कातर कापून मी काय चोरलं? सोनं. शाश्वत गोष्ट चोरली मी. ब्रह्म पाहिलं, अर्थात त्रिकालाबाधी तत्व ब्रह्मज्ञानी माणसाला दिसतं फक्त. आणि म्हणून मुक्ताबाईंनी जर ते सांगितलं, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आणि आपल्याला का नाही दिसत? का नाही दिसत? त्याचा विचार केला. आपल्या डोळ्यावर काय आले? आता चष्मा काढला, मला हे अक्षर दिसत नाही, म्हणजे माझ्या डोळ्यावर काय आले? मग ते पडळ घालवण्यासाठी औषध उपचार केला पाहिजे ना. ते कृष्णांजन डोळ्यात घातलं पाहिजे. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिने तिमिर दुःख गेले फिटली भ्रांतीचे पड. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजव, बाप रखमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळू. धर्म लागो सदैवाचा जे बापर उपकारी. कृष्णांजन एकदा डोळ्यात घातलं, त्याला कावीळ झाली, त्याला जग कसं दिसत? आणि जो आत पिवळे म्हणून त्याला जग पिवळं दिसतं ना. आज जर आपण ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालं, ती दृष्टी बाहेर फेकल्यावर काय दिसत आपल्याला? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, अर्थात ब्रह्मच उरते. म्हणून त्याची अनित्याच्या ठिकाणी सत्यबुद्धी नसते. जे नाशवत आहे तिथं सत्यबुद्धी त्याची नसते. आणि नित्य व अनित्य या दोहींचाही निर्णय त्यांनी ओळखलेला असतो. याप्रमाणे शुद्ध आत्मचैतन्य आणि देहाधिक अनात्मा हे विवेकाने एकत्र झालेले आहेत. त्या सत्यनृताच्या मिश्रणासह अनन्य ध्यास म्हणतात. त्यासच सत्य व मिथ्या रूपाने असलेला भेद अज्ञानासच विचार म्हणतात. भेद ज्ञानासच विचार म्हणतात. त्या विचाराचे धारेवर धरले असता देहाधिक प्रपंचाचा तो मिथ्या असल्यामुळे वस्तुता अभाव होतो आणि सत्य ब्रह्मतत्व मात्र शिल्लक उरते. असा शुद्ध आत्मा आणि अनित्य देहाधिक संसार या दोहीतील भेद म्हणजे विवेकपूर्ण बिनचूक असा निर्णय ज्ञानी पुरुषांनी निश्चित केलेला असतो. आणि याला ज्ञानी म्हणतात. आणि ज्ञान्यांच्या चर्चा हे ज्ञानी लोकांच्या चर्चा आत्मा आणि अनात्म आहे. ज्ञानी माणसाची चर्चा केवळ राम नाहीये, केवळ सीता नाही, केवळ लक्ष्मण नाही, केवळ कृष्ण सुद्धा नाही. तर ज्ञानी माणसाची चर्चा काय आहे? आत्मा आणि अनात्म हा विचार आहे. यांनी सांगितलं दोन्हींचं इतकं मिश्रण झालं, एवढी कालवा झालेली, देह आणि आत्मा इतका एकरूप झालेला आहे. आता त्याला विवेकाने बाजूला केलं का तो पाहतो हे नास्क आहे, याला तेवढं स्थान द्यायचं ज्याला गरजेचं आहे तेवढं. आणि याच्या पाठीमागं त्याची दृष्टी शुद्ध गोष्टी आत्मा जो आहे आणि अनित्य देहाधिक संसार दोहीतील भेद म्हणजे विवेकपूर्ण बिनचूक निर्णय ज्ञानी पुरुषाकडून निश्चित केलेला असतो. जो ज्ञानी आहे तो संसार टाकून देतो. कारण संसार जो आहे अवघाची संसार नाही. बघा तुकाराम महाराजांचं प्रमाण एकच, आम्हा एकांताचा वास्याचं सुरुवात, संसाराचे अंगे अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तनी म्हणजे या कीर्तनाने या विचाराने शुद्ध झालो, आत्मस्वरूप झालो. आणि आता आम्ही शुद्ध झालो आणि आता आम्ही बाहेर पडलो. काय दुसरं चरण आहे? आता हे सोहळे म्हणजे नुसते ब्राह्मण काकांनी घातलेली कपडे नाही. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धुवून, जी विषमता आहे
वेगवेगळापणा जो दिसतोय तो टाकून दिला. आता हे चोळे झाले त्रिभुवन, विषम धोनी सांडिले. आता आम्हाला विषमता दिसत नाही, आणि ज्याच्याकडे विषमता आहे त्याला आम्ही ड्रॉप करणार. ज्याच्याकडे विषमता आहे त्याची संगत करायची नाही. वैष्णवी कुपत्ते टाकेली वाळून, कुपत्त्याचं हे करायचं, त्याला बाजूला करायचं. वैष्णवांनी त्यांना जवळ नाही घ्यायचं. ब्रह्मपुरी वास करणे, आम्ही ब्रह्म आहोत. आणि काय, सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो. माझं नाव सोहम आहे आणि मी ब्रह्मपुरात राहतो. मी या शरीरात आलोय. आता या ठिकाणी मला राहणे, ब्रह्मपुरी वास करणे, अखंड, कधीच खंड होणार नाही अशा ठिकाणी मला राहायचंय. आणि न देखी जे तोंड, विटाळाचे म्हणजे कोणाचे हो? हिले पोधनपुराने उलटी पालती केली नाही. विटाळ कशाला म्हणतात? ज्याचं देहावर प्रेम आहे, जो तो मी देह आहे तो विटाळलेला आहे. मग तो बाबा असला तरी आणि स्त्री असली तरी, जो म्हणतो मी देह आहे तो विटाळलेला आहे. जो म्हणतो मी आत्मा आहे, मी शुद्ध चैतन्य आहे, तो सोहळ्याच आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, मी देह वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा. देह बुद्धीची सदा आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी. मी आता ब्रह्मपुरी राहणार आहे, वास करणार अखंड, न देखी जे तोंड विटाळायचे. आणि असा विटाळलेला देवळात नकोय. कोणता? मी देह बुद्धीने वागणार आहे, तो देवाच्या दरवाजात चालत नाही. त्याला देव म्हणतो बाहेर तू पाहिजे. का बरं? काय संताची भाषा आहे. संत कशा, अरे विटाळीचा देह विटाळी निर्मिला, शुद्ध तो झाला कासयाने. हा शरीरच विटाळातून निर्माण झाला, तो शुद्ध कशाने होईल? त्याला चैतन्याची जाणीव होईल. त्याला त्या चैतन्याला, अग्नीला काही स्पर्श करील का? अग्नीला कोणता लाकूड झाकून टाकील? नाही झाकू शकत. किंवा आकाशाला कोणता कलर चिटकू शकतो? तसा ज्याला आत्मस्वरूप कळालं त्याला देहाचे धर्म संपले. मला गाडीवर जायला पाहिजे, यांना कामावर जायला पाहिजे, हे देहाचे धर्म आहेत का आत्म्याचे धर्म आहेत? मला अमुक भाजी आवडते, मला तमुक भाजी आवडते, हे आत्म्याचे धर्म आहेत का मनाचे धर्म आहेत? हे मनाचे धर्म आहेत. आणि हे सगळे इथं राहणार आहे. तो आत्म्याच्या दृष्टीवर ज्याने, आत्म्यावर ज्याने दृष्टी ठेवली त्याला मात्र न देखी जे तोंड विटाळाचे. अशा प्रकाराचे जे झालेलं आहे त्याला सोहळं म्हणतात. आणि तो विचार त्याच्या दृष्टीपुढे असल्यामुळे त्याने विवेकाने ती वस्तू शुद्ध समजलेली आहे. बिनचूक निर्णय ज्ञानीपुरुषाकडून निश्चित केलेला असतो. आता सार काय असार काय आपल्याला सांगणार. सार काय असार काय? सार काय हो? सार सार विठोबा नाम तुझे, किंवा फलकट हा भगवंतन येथे सार. सार फलकट हा संसार. बरोबर आहे. असं होणार ना उरफट. मागं पुढे झालं, सावध राहिलं पाहिजे. काल मी असंच एक म्हणलो होतो, तुम्ही कोणीच नाही सांगितलं. विठाबाई मांकडे गेलो होतो आपण, म्हणजे याच्यामधून. आणि तिथे गेल्यानंतर ते 7 बाबावाईकरांना म्हणे मला तुमच्यासारखंच करायचं. तर मला लाज वाटते नाचणं गाणं. ते म्हणजे तुला काय लाज धरायची कारण आहे? या गावच्या कार्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. हे सप्त्याचे तारखा घेतात आणि कीर्तनाचे घेतात असं मी म्हटलं होतं. अरे तमाशाचे तारखा द्यायला हीच गाढव आणि कीर्तनाची तारीख द्यायला हीच गाढव. मग कीर्तनकार बाबा कोणता निवडतील? तमाशा दिया चांगला झिंगझांगवालाच निवडतील का नाही? आणि मग कीर्तनकार बाबा झिंगझांगवालाच. अरे ज्याचा संबंधच नाही या व्यासपीठाशी तो त्याला निवडा करणार. आणि कीर्तन झाल्यावरती बिगर माळकरी येऊन सांगणार बाबांनी आपुला तो एक देव करून घ्यावा, या अभंगावर चांगलं निरूपण केलं. हे कोण सांगायला? ज्याच्या गळ्यात माळ नाही तो. सांगा बरं. म्हणजे असं झालं पाहिजे. काय झालं माझं? फलकट हा संसार येते सार. सार भगवंत. बरोबर बोललो ना आता? एकच सारे काय? बरं बरं. सार 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 विठोबा नाम तुझे सार. मग आता सार काय आसार काय याविषयी विचार केला असता त्यात जी भ्रांती असते ती आसार आहे असे पहा. भ्रांती शिंपलीवर चांदी दिसणे ही काय आहे? आणि ती आसार आहे. किती पळत गेलं तर काही सार भेटणार आहे असे पहा. आणि जे आत्मतत्व स्वभावता नित्य आहे ते सार होई असे तू निश्चित कर. आपलं आत्मतत्व आहे ना, त्यालाच ओळखून घ्यायचं. आपले काका मामा नाना हे जिवंत आहे तोपर्यंत त्यांना ओळखून घ्यायचं. त्यांच्या आतमध्ये असणारा आत्मा सार आहे आणि त्यांचं शरीर जे आहे ते कसं आहे?
आसार आहे. मग तुम्ही सांगा, आई बाप काका मामा नाना यांचा आत्मनाश न व्हावा म्हणून आपण प्रयत्न करावे का शरीराचा नाश न व्हावा म्हणून प्रयत्न करावे? आपले काका मामा नाना ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्यावर अनंत उपकार केले, ते आई वडील, त्यांचा आत्मनाश न व्हावा याच्यासाठी आपण विचार करावा का त्यांचा देहाचा नाश नाही व्हावा याच्यासाठी विचार करावा? आत्मनाश न व्हावा म्हणून विचार करावा. देहाचा नाश आपण किती दिवस विचार करीत बसलो, यांच्या देहाचा नाश नको होऊ देऊ, नाश नको होऊ देऊ, तरी होणार ना? तो होणारच आहे. जे होणार आहे ते अटळ आहे, त्याच्याबद्दल नाही. पण जे तुम्ही करू शकता, आत्मनाश त्यांचा नाश नाही झाला पाहिजे. म्हणजे ते वारल्यानंतर त्यांची नदीवरची सगळी प्रक्रिया झाल्यानंतर, म्हणजे जाळपोळ झाल्यानंतर, नुसतं मयत म्हणून त्याच्यातला निक्कळ खास शब्द कळत नाही. जाळपोळ झाल्यावर माणूस जरा सावध होतो. आणि सगळं झाल्यानंतर घरी आल्यावर आपण काय झाकून ठेवतो? पीठ झाकून ठेवतो का नाही? आणि काय पाहतो सकाळी उठल्यावर माझी आजी आजोबा काका मामा नाना सुता कुत्रा गाढव डुक्कर झाडं झुडपं काय झालंय? अगो बाई चिमणीची तर पावले. मग आजी कोण झाली? हा, बाप झाला कावळा, आई झाली चिमणी. मग त्यांचा आत्मनाश केला ना. आणि लई मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, मारली तर खरं म्हातारी हॉस्पिटलमध्ये नेऊन. तिचा आत्मनाश नाही होऊ द्यायचा. आपल्या कुटुंबातले जेवढे म्हातारे असतील आणि ऐकत असतील तर, लेकीचं ऐकत येत ना, लेकीने आईला म्हणायचं माळ घालाय घालू नये माळ, आता तुझं दागिने नको देऊ मला गेल्यावर वाटलं तर माळ घाल. आणि मग भाऊ काय म्हणायचं नाही माळ घातली तर, कारण भावाला माहिती बहिणीने पहिलीच बोली सोडून घेतलेली आहे. काय? तू दागिने देऊ नको, आई माळ घाल. म्हणजे भाऊ नाही काय बोलायचं, जरी आईने माळ घातली तर दागिने आपल्यालाच राहणार आहे. म्हणजे त्यांचा आत्मनाशाला भेला पाहिजे. ज्ञानी माणूस आत्मनाशाला भीतो. देहाचा तर नाश टिकाला बाधित आहे. सार काय असार काय, नित्य आहे ते सार होय असे तू निश्चित आहे असे समज. असे पहा की जे तत्व सत स्वभावता नित्य आहे ते सार होय आता तू जाणून निश्चय कर. अरे हा त्रैलोक्याचा आकार ज्या आत्मतत्वाचा विस्तार आहे. सांगा सगळे आकार आहे कोण आहे? मग नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं का देवाला? आणि दिसायला गाढव होतं पण असायला कोण आहे? अरे ज्ञानी लोक म्हणतात गाढवालाच पाजलं. दिसायला गाढव आहे पण असायला कोण आहे तो? नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे चपात्या घेऊन लागले, कुत्र्याच्या मागे लागले का? त्यांचं म्हणणं काय प्रमाणात होतंय का? कोरड्या रोट्या का खाशी जगतेची दृष्टी आहे संताची. ते कुत्र्याला म्हणतात कोरड्या रोटी का खाशी. आज आपण म्हणतो कुत्र्याला खायला घातल्या. आणि तुमच्या घरामध्ये सांगा, तुम्ही जर आईला भरवत असाल तर आईला भरवता का देवाला भरवता? आणि नामदेव महाराज कोणाला भरवित होते? किती दिवस भरवित होते तरी वाटत होतं का देवच आहे ना हा व्यापक आहे? अरे आपण आई बापाला भरवित असलो, पोराला भरवित असलो, वाटलं देव आहे आपल्याला? अरे आपल्या नित्य सहवास राहणं देवाच्या अवतीभोवती, देव आपल्या अवतीभोवती आहे. देव नाही अशी एवढी जागा नाही, आपण आपल्या अवतीभोवती सगळा देव आहे. जसा पाण्यामध्ये मासा आहे आणि त्या माशाला पाण्यात झोपायचंय, परत मावशीकडे जायचंय, काकाकडे जायचंय, लग्नाला जायचंय, दशक्रियेला जायचंय, मैतीला जायचंय. कोणाला? माशाला. मग तो एसटी करून जाईल का रिक्षा करून जाईल? पाण्यातच जाईल. मैतीला गेला तर पाण्यात, दशक्रियेला गेला पाण्यात, लग्नाला गेला जेवला तर पाण्यातच झोपला तरी त्याच्या अवतीभोवती जसं सतत पाणी आहे, त्या पाण्याशिवाय तो राहू शकत नाही. अवतीभोवती जसं सतत माशाच्या पाणी आहे तसं आपल्या अवतीभोवती सतत कोण आहे? म्हणणाराची दृष्टी तशी मुळीच नाही. मागे पुढे उभा राहे आपलं कोण सांभाळ करतो? आपल्या अवतीभोवती कोण आहे? आता सगळं चाल बिसी हाती कोण घेऊन जातो आपल्याला? आपला दृढ निश्चय झाला पाहिजे. अरे पहा त्रैलोक्याचा आकार ज्या आत्मतत्वाचा विस्तार आहे, यांची त्यांच्या ठिकाणी नाम रंग रूप ही चिन्हे मुळीच नाही. जो नित्य काल परिच्छेद रहित आहे, प्राक प्रद्भावा समाव रहित आहे, त्या आत्म्याचा कोणत्याही काळात नाश होत नाही. लोक म्हणतात देव भेट ना आता का सुपे का आता कलियुग आहे. मग नामदेव महाराज कोणत्या युगात होते? तुकाराम महाराज कोणत्या कलियुगातच होते ना. आत्म्याचा काळाने नाश नाही होत, कालाने त्याचा नाश होत नाही. काल परिच्छेद रहित आहे, काळाने त्याचा केव्हाही नाश होत नाही. कोणताही युग असू द्या त्या आत्म्याचा नाश होत नाही. हा आत्म्याचा साक्षात्कार झाल्यावर तुकोबरायाच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडली. देश वस्तू
देश वस्तू काळ भेद मावळला, आत्मा तो निर्वाळला, विश्वाकार त्रैलोक्याचा आकार, ज्या आत्मतत्वाचा विस्तार आहे. विश्वात जेवढे आकार दिसतात ते कोण आहे? देश काळ वस्तू भेद मावळला. आणि मला आता जगात काय दिसतं? आत्मा तो निर्वाळला, विश्वाकार. सगळ्या विश्वाच्या आकारामध्ये जरी दिसला वेगवेगळ्या रूपाने, तरी तो सगळे काय? पहा पुढे चालून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काही वाकडे भोपळे असतात वेलावर सोडलेले, जशी जागा भेटेल तशी ती निघतात. वाकडे काही जागेवर फुगीर, काही हे लांब लचक चालकच. पण हे सगळे जरी असले ते एकाच वेलेचे आहेत. आणि त्यांचं नाव काय? दुधी भोपळेचे. जर फुगलेले असले, लांब लचक असले, ठेंगू असले, तरी एकाच दुधी भोपळ्याचेच आहेत. तशी ही सगळी काही लांब लचक दिसली, जाग्यावर दिसली, वाढलेली, तरी ही सगळी कोण आहे? ती देव नटना नाना परी, काच परी, सर्व व्यापक, देश परिच्छद रहित आहे. देशात अत्यंत अभाव रहित. देश त्या कोणत्या देशात जगतं? भारताचं जास्त नाही. अफगाणिस्तानामध्ये सुद्धा आज आत्मसाक्षात्कार होतो आणि तिथेही आज कसे संत आहेत. आपण नुसतं आपलीच लागलो भारत देश महान, आमचंच लय मान, अरे सगळीकडे होतं. पण भारत देशात जन्माला आलो हे परमभाग्याचं. कारण इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत. मांसाहार नाही करायचा तर तुम्ही करू शकता, शुद्ध आहार तुम्हाला मिळू शकतो, पण तिकडं नाही तसं. म्हणून तुम्ही भाग्यवान आहे. काल परिच्छेद देश परिच्छेद रहित असून जन्म मरणादी क्षण भाव विकार रहित. क्षुधा तृष्णा वार्धक्य जन्म मृत्यू मान अपमान ह्या तृष्णा लागलेल्या क्षुधा अधिक तृष्णा त्या आत्म्याला नाही बरं का. मान अपमान आत्म्याला नाही. आत्म्याला भूक लागत नाही, आत्म्याला तहान लागत नाही. आत्मा नवजात शिशुवी नाही आणि वृद्धकाळाने थकलेला म्हातारा सुद्धा नाही. आत्मा त्याला षड विकार रहित आहे तो. म्हणून जरी त्याचा नाश करू म्हटले तरी तो कधीही होणार नाही. आत्म्याचा किती प्रयत्न केला नाश करायचा तर होऊ शकत नाही. आता या पोकळीला तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला तर होतील तुकडे. ही आपली हात बाहू दुखून जातील पण नाश होणार नाही. अग्नीने पेटवायचं म्हणलं याला तर पेटल का? आणि पाऊस पडला म्हणून असा हात फिरून आला, आकाश ओलं दिसते का? ओले, त्याचा कधीच नाश होत नाही. असं तत्व आहे. आणि अर्जुना, शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सर्वच्या सर्व स्वभावता नाशवंत आहे. ह्या करता तू युद्ध कर. शरीर तर जाणारच आहे. मग त्याला दृष्टी दिली अर्जुना. भीष्माचार्याला मारणार म्हणतो. भीष्माचार्याचा आतमधला असणारा आत्मतत्व आणि तुझं आत्मतत्व केव्हाही नाश पावत नाही. आणि शरीर तर जाणार आहे. मग तू खेद कशाचा करीत होतास? शरीराचा खेद होता करीत का आत्म्याचा खेद करीत होता अर्जुन? शरीरावर त्याची स्वतःची देहदृष्टी होती, तो दुसऱ्यावर देहदृष्टी ठेवलं. शरीर तर नाश पावणारे, देह काय प्रमाण? क्षणोक्षणी त्याचं दुसरं प्रमाण काय आहे? नाशिवंत. देह जाणारच, सकळ तो जाणारच आहे. म्हणून फक्त अर्जुना या दोन्हीविषयी नाशिवंत आहे याकरता तू युद्ध कर. या ठिकाणी युद्ध करण्याविषयी देवाने विधी केला नाही, फक्त अर्जुनाच्या युद्ध प्रवृत्तीस अनुमती दिली एवढेच. अरे तू देहाचा अभिमान धरून या शरीरावर दृष्टी ठेवून मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस. आता एक रोग अर्जुनाला झालाय का जगातल्या सगळ्या माणसांना रोग झालाय? आणि ह्या रोगाचं निवारण करायचं आपल्याला. आणि खरे संत आहेत ते खऱ्या रोगाचं निदान करतात आणि औषध सुद्धा तसंच देतात. तुकाराम महाराज म्हणतात लोकांना आत्मनाशाचा रोग झालेला आहे, मग त्यांना आपण औषध बी आत्मस्मृतीचं औषध द्यायचं. आत्म्याचा नाश नाही होणार ते औषध द्यायचे. त्यांना केवळ रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या नाही. आम्ही नव्हे वैद्य अर्थाचे. अर्थ कशाला म्हणतात? आम्ही वैद्य. काही वैद्य कसे आहेत? पैशाचे भुकेले. त्यांना नुसता पैसा पाहिजे. ही हॉस्पिटल ही ट्रीटमेंट करून घ्या, ती ट्रीटमेंट करून घ्या, आणि पैसा उकळायचे कोणाला? वैद्यांना. आता त्या वैद्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात का आम्हाला जो भवरोग झालाय, आम्ही रोगी आहेत आणि आम्हाला जे त्या रोगापासून बाजूला करणारे डॉक्टर इथे आहेत त्यांच्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या वैद्यांसारखे नाही. आम्ही नव्हे वैद्य अर्थाचे भुकेले, भलते देऊ पथ्य भलती यासी. रामाच्या गोष्टी सुद्धा भलते. भलत देऊ पथ्य. अरे कुपथ्य देऊन बघा, आता नुसत्या गोष्टी सांगून कुपथ्य देऊन रोगी विटंब व्हावे. कायही सलगी भीड धरू
यांचं रोग यांचं वाढत चालेल, मी कशाला यांची भीड धरू, यांच्याबद्दल कशाला झाकून ठेवू. त्यापेक्षा तुका म्हणे लासू फासू देऊ डाव, आणि सुखाचा उपाव पुढे आहे. आता मला माहित नव्हतं लासू फासू देऊ डाव. आता डाव मी लहानपणी ऐकलं होता. एक म्हैशी आमच्या मामाची होती, तिनेच त्याशी पाय उडवीत चालायची. तर ती म्हणली स्वस्तात दिली. म्हणलं बाहेर 15,000 तुम्ही 5,000 म्हणले तिला डाव दिलाय. मला म्हशीला डाव द्यायचं माहिती होता, पण अरुण बाबाचे जोडीदार भेटले, त्यांनी हे असं पोटवर करून टाकलं. म्हणलं बघा इथं 2-3 डाव दिले. कोकणातला मित्र येतो म्हणला, आमच्याकडे पूर्वी असा काही रोग झाला का ही तापलेली सळी पोटावर नाही तर हातापायावर ठेवतात. काही एकदा का रोग त्याला ते चटका दिला निवार का रोग जातो निघून. काय झालं ना पोटावर कुठे 4-4, 5-5. अरे बापरे. मी म्हणलं बापरे एवढले. म्हणलं माणूस जगतो का तो, 3 महिने घराच्या बाहेर पडत नाही. आता तो डाव द्यायचा तुकाराम महाराज म्हणतात रोग्यांना, तुका म्हणे लासू फासू देऊ, म्हणजे हे 3 महिने बाहेर पडणार. अरे आयुष्यभर मग मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणापासून बाहेर परत माघारी. मी म्हणलं आता आहे का असा रोग डाव देणारा. ते म्हणले ते का सोपं आहे का, डाव देता 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 एखाद्याचा डाव होऊन जातो. आता कमी झाले म्हणले प्रमाण, पण पहिले होते असे डाव देणारे. तसे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे लासू फासू देऊ डाव, आणि डाव दिल्यानंतर तो म्हणलं छे छे आता आयुष्यात परत मला कधीच कावेळ झाली नाही, होणार नाही, सुखाचा उपाव पुढे आहे. अशा प्रकाराने ते सांगतात तू देहाचा अभिमान धरून. आपल्याला सगळ्याला अहंकार झालेला आहे, मी रोग आपल्याला झालाय मी देह आहे, आणि तो रोग घालवायचा आपल्याला. आणि तो रोग घालवण्यासाठी आमचे नलावडे साहेब लय आग्रह भूमिका असतात. यांना येडगे बाबांना सांगा म्हणतात अभंग म्हणायला. पण येडगे बाबा तुम्ही एवढे दिवस तो अभंग म्हणता, तुमच्या देहाचा विसर पडला हो. आमचं तर ऐकून तर फार नाही पडला. आम्ही तर पूर्ण जागृत आहे देवा. छे छे मला हे आवडत नाही, छे छे मला ते नाही जमत. मग हे मला कशाला म्हणतो, देवाला म्हणतो का आत्म्याला म्हणतो. मला हे आवडत नाही. मनाचे धर्म आहेत ना, का शरीराचे धर्म आहेत, का देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म आहेत, शरीराचे मनाचे धर्म. मग हे सुटत नाही किती वेळ म्हणून होईल का आपली सुटका. मग त्यापेक्षा आता मी म्हणतो म्हणूच नका तुम्ही, म्हणजे तरी होईल. विसरला तर विसरला. कारण आता याचा अनुभव आपल्याला आलाय. मला तो अभंग चांगला म्हणतो म्हणजे मी यांनाच म्हणतोय असं नाही बरं का. जो ऐकतो त्याच्याशीच असं बोलायचं असतं. आता हे यादवला काय बोललं ते उठून मला तिथं शिवाय दिलं लगेच. म्हणजे जो ऐकतो त्याला माणूस बोलतो, पण इथून जास्त बी आती करायचं नसतं आहे का नाही. आणि माझं जर काही चुकत असतं तर मला माफ कर बरं का. आणि चुकत असतं तर मला सांगायचं महाराज इथं चुकले. आणि काय तुम्हाला कळालं नाही ते मला विचार. तसं का मी एवढं शहाणा आहे नाही, पण मला जेवढं माहिती तेवढं सांगेल मी. तू देहाचा अभिमान धरून या शरीरावर दृष्टी ठेवून मी अर्जुन मारणारा आणि हे कौरव मारणारे असे म्हणतो, तरी पण अर्जुना त्यातील खरा तत्वार्थ तुला कळत नाही. जर यथार्थ विचार करशील तर तू मारणारा नव्हेस आणि ते मारणारे सुद्धा नव्हेस, कारण ते दोन आहेच नाही. ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले विषय स्वप्नातच खरे भासतात. बघा आता याच्यासाठी काकडा आहे बरं का. काकडाला घाटकोपरमधून आपल्या किती गाड्या जातात. कधी असतो काकडा, कार्तिक स्नानामध्ये. प्रत्येक जण एक रविवार सोडित नाही, किती गाड्या जातात. आणि पंढरपूरच्या मंदिरात काकडा करावा अशी इच्छा आहे की नाही. कशासाठी, कोणाला उठवायचंय. देव झोपलेला आहे या कुडीमध्ये. पहा ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले विषय स्वप्नातच खरे भासतात. हे जे खरं वाटतं का खोटं वाटते आपल्याला. हे जे सगळं दिसते खरं वाटतं का खोटं वाटतंय. खरं वाटतंय म्हणजे आता आपण स्वप्नात आहे का जागृतीत आहे. मग आपल्या जागृतीत नको यायला. पण काय वेळेला काय होतं, सकाळी आपल्याला उठवतात, कामावर जायचं असतं, 7 वाजता उठव म्हणलं उठवतात. आणि आपण म्हणतो उठलो तेव्हा खरोखर उठलेलं असतं का आतून झोपलेलं असतं. परत डोळा लागतो ना अर्धा तास, 7:30 झाले उठा. मग पहिला उठला होता का नव्हता उठला. पहिला नुसता म्हणला उठला होता, पण पुरा जागृत. तसे आपण माळा घातल्या, पंढरपूरला गेलो, अनुग्रह घेतला, अवस्था घेतली, पण पुरा उठला म्हणता 7ला उठून 7:30 पर्यंत पुढे गाडी ढकलली. म्हणून बाहेर जागे बोल 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 नि आबोली. बाहेर जागे हात निजेले. बाहेर एकदम व्यवस्थित दाढी बिडी केस बीस टकाटक एकदम पांढरी झाली तर पुरी काळी करायची. हे सगळं चाललंय, पण आत मात्र आणि गाफील निजल्याने काय होईल मग.
एवढी जरी खोटं म्हणतो, यम मला फसवतं म्हणतो, पांढरे झालं यम घेऊन जाईल, तर हा यमाला फसवण्यासाठी काळी. तुम्हाला फसवलं म्हणून निबार डबल फटके. चोराच्या हातात जर खरं सोनं लागलं तर काय नाही, पण खोटं सोनं लागलं ते परत घरी येतं निबार फोडून जातं. माझा दिवस फेल घालवला तू. हा, मग सांगा, ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले विषय स्वप्नातच खरे भासतात, पण जागृत होऊन पाहावे तो काही एक नसते, त्याप्रमाणे सर्व माईक आहे असे तू समज. तू भ्रमात व्यर्थ पडला आहे. अरे अर्जुन, अरे मनुष्याच्या सावलीवर शस्त्राने प्रहार केला तर तो घाव जसा त्याच्या अंगास लागत नाही, किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्य प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर खरा सूर्य मात्र नाश पावलेला नसतो. अथवा आकाश हे बांधलेल्या घरात त्या घराच्या आकृतीचे झालेले दिसते, पण ते घर मोडल्यावर ते नष्ट न होता त्यांचे सहजच मूळ स्वरूप जसेच्या तसे राहते. आता मंडप मोडला तरी पोकळीचा नाश होणार, मंदिराची जरी दिवाळे बदलली तरी आतल्या पोकळीचा, बरं हे भिंती बांधायच्या अगोदर पासून पोकळी आहे का भिंती बांधल्यावर आत गेलेली पोकळी पहिल्यापासून? मग माणसाचा जन्म तसा आहे. ही जी आतमध्ये आपल्या पोकळ्या आहेत, कानाला काय काय नाही ते एखाद्याला, त्याची शीर काय झाली, चॉकअप झाली. डोळ्याला काय दिसत नाही, त्याची शीर चॉकअप झाली. म्हणजे पोकळ्या पाहिजेत संचार होण्यासाठी, पोकळ्या पाहिजेत संचार होण्यासाठी. मग पोकळी आहे ना, ती पोकळीच परब्रह्म स्वरूप आहे, त्याला आकार नाही, ते निराकार आहे. नाका जर आता कापूस आता घालतील तर मेल्यावर घालतील, नाकात मेल्यावर घालतील, कारण ह्या पोकळीत आता बंद करायचं आहे. ही पोकळी म्हणजे मूळ स्वरूप आहे, आणि ह्या पोकळीवर हा देहाचा आकार आईवडिलांच्या मुळे आलेला आहे. जसा कुंभाराने त्या मडक्याला आकार दिला, पण आतमध्ये काय आहे खरी, आणि वापर कशाचा आहे, पोकळीचा आहे. ती पोकळी खरी आहे. कुंभाराने मडक्याला आकार दिला आणि मडक्याचा नाश झाला तरी पोकळीचा नाश होत नाही. तद्वत हे केव्हाही नाश पावत नाही. अथवा आकाश हे बांधलेल्या घरात त्या घराच्या आकृतीचे झालेले दिसते, पण ते घर मोडल्यावर ते नष्ट न होता त्याचे सहजच मूळ स्वरूप जसेच्या तसे राहते. त्याप्रमाणे शरीर नाश पावले तरी मूळ आत्मस्वरूपाचा कधीही नाश होत नाही. म्हणून बाप्पा रे, तू ही जन्म मरणाची नुसतीच भ्रांती आत्म्यावर आरोपू नकोस. आत्म्याला जन्म आणि मृत्यू आहे, मृत आत्म्या शांती लाभो. ही काय, हीच भ्रांती. आत्मा कधी मृत पावत नाही. आणि दशक्रियेला जर काय द्यायला उठतात ते श्रद्धांजली, मग जो तो म्हणतो त्यांच्या मृत आत्म्यास शांती लाभो. आत्मा कधी मृत पावतो, मग कधीच पावत नाही. मग ही सगळे जे बरळणच चालले ना, हे पाहते सांगतात, बाप्पा रे, तू जन्म मरणाची नुसतीच भ्रांती आत्म्यावर आरोपू नकोस. मनुष्याने ज्याप्रमाणे जुने वस्त्र झालेले टाकावे व ते नवे धारण करावे नेसावे, त्याप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसऱ्या देहाचा स्वीकार करतो. तात्पर्य, आत्मचैतन्याच्या आश्रयावर शरीराची जन्म मरणरूपी भ्रांती होत असते. हे आता आपण जेव्हा माणूस मरतो तेव्हा ते उदाहरण दिलं, आपल्या अंगावरचा शर्ट फाटला की टाकून देतो आणि नवीन शर्ट घालण्याचा त्याला आनंद आहे, त्याला दुःख होत नाही. तसं आत्मा कधीही मरत नाही, तो हे शरीर टाकून दुसऱ्या शरीरात जातो. निरअवयव असल्यामुळे हा आत्मा जन्म मरण रहित असून, अवयव, आत्म्याला अवयव, देवाला हात नाही, देवाला पाय नाही, देवाला कान नाही, देवाला नाक नाही, काहीच नाही. देव विश्वव्यापक आहे. देवा नाही रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. देवाला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, निर्गुण निराकार तू एक रघुराया. त्याला कोणताच रंग नाही, निरअवयव असल्यामुळे हा आत्मा जन्म मरण रहित असून नित्य स्वतः सिद्ध आहे. त्याला सिद्ध करायला नाही लागत. वस्तुता कार्य कारणात्मक उपाधी रहित व अत्यंत शुद्ध आहे आपलं स्वरूप. हे आपलं वर्णन चालू आहे, आपल्या आतमध्ये असलेल्या चैतन्याचं वर्णन चालू आहे. त्याला अवयव नाही, पण आपण म्हणतो हा हात कोणाचा आहे, म्हणतो माझा आहे, हा आत्म्याचा हात आहे. आत्मा म्हणतो हा हात माझा आहे. मग माझा हात आणि आत्मा एक का दोन? माझी गाडी आणि मी एक का दोन? ही माझी गाडी आहे म्हणजे मी आणि गाडी वेगळा ना, गाडी मी वेगळा का नाही? ही माझी गाडी आहे म्हणजे मी वेगळा आणि गाडी. तसा हा माझा हात आहे, हा जो माझा म्हणणार आहे तो आत्मा आहे, तो म्हणतो हा माझा हात आहे म्हणजे हात वेगळा आहे
आणि हा आत्मा वेगळा आहे. याला अवयव नसल्यामुळे तो जन्मरहित असून नित्य आहे, तो कधीच मरत नाही. मग आपलं कोणीच नाश पावत नाही. 7व्या अध्यायात सांगितलं आत्मा जन्माला येत नाही, मरत नाही. म्हणजे आत्ता जेवढे सगळे आहेत ते चैतन्य, इथून मागे जे पुढे निघून गेलेले आहेत ते कुठे नाही गेले, ते मीच होतो. आणि आता पुढे जन्माला येणार आहे ते सुद्धा मीच आहे. आणि हे फक्त बोलायचंच अर्जुना, नाही तर वास्तविक काही होत बी नाही आणि काही जात बी नाही. कधी आपली स्वीकारायची अशी तयारी होणार आहे? सत्य स्वीकारायची आहे का तयारी आपली? सत्य आपल्याला स्वीकारायची आपली तेवढी हृदय आपली काही खंबीर नाही तशी. स्वतः सिद्ध वस्तुता उपाधिरहित व अत्यंत शुद्ध आहे, म्हणून त्याचा शस्त्राधिकांनी सुद्धा घात होत नाही. हा प्रलय काळाच्या पाण्यानेही बुडत नाही आणि अग्नीने जळणे संभवनीय नाही. तसेच वायूचा महाशोषण शक्ती प्रभावही येथे चालत नाही. म्हणून अर्जुना, हा आत्मा नित्य क्रियारहित व शाश्वत असून सर्व ठिकाणी सदा स्वयंप्रकाश व परिपूर्ण व्यापक रूपाने भरलेला आहे. स्वयंप्रकाश, त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. तो नित्य आहे, सिद्ध आहे, व्यापक आहे, परिपूर्ण आहे. हा आत्मा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा, अनुमान प्रमाणात विषय होणारा नव्हे. किती तर्क केला, असं असेल का, तसा असेल का, तसा कळणार नाही. ध्यान तर त्याच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले असते. जे ध्यान धारणा करतो ते म्हणतो मला आत्माच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले आहे. अर्जुना, हा मनास नेहमी दुर्लभ, मनाने काही कळणार नाही, मनास दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा, कोणतेही साधन केलं तर प्राप्त होणार नाही, कारण तो हरवलेलाच नाही. तो प्राप्त होणार नाही म्हणजे साधनाने प्राप्त होईल तर साधन सुद्धा वेगळं होईल ना, प्राप्त होणारा नाही. अनंत म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित व पुरुषोत्तम म्हणजे क्षर अक्षर केवळ क्षराक्षर पुरुषा समव्याप्त असून त्या उभय रूपादून अति केवळ निर्विशेष अनुभूती रूप उत्तम पुरुष होय. त्याचा कधी नाश होत नाही, कोणत्याही काळात तो पुरुषोत्तम आहे. त्याचा केव्हा नाश क्षर नाही, अक्षर नाही, समव्याप्त असून उपाधी रहित आहे. आत्म्याने तो बांधला जात नाही. आणि असं संताचं स्वरूप आहे, देवाचं स्वरूप आहे. देवाचं स्वरूप असं नेहाता 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 संत बी असेच झाले. आणि म्हणून संत तसे झाले. आणि हे तुकोबारायला कळालं. तुकोबाराय म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, तुमच्याकडे विकार नाही. आणि जर विकार उठत असेल तर ते कशामुळे उठतात? विकार उठे ब्रह्मी मूळ अवघे मायेचे कपाळ. विकार उठतो मायेमुळे उठतो. तो ब्रह्माच्या सत्तेने मायेवर विकार उठतो आणि ते सगळं मायेचं काय आहे? गबाळ आहे. ते गबाळ म्हणून सांगितलं. काय प्रमाण सांगितलं? गबाळ अनेक नका पडू. आता किती गबाळ जोळा केलेली. गबाळ म्हणजे घर दार प्रपंच, एवढा मोठा बारदाना, हा मांडव, हा म्हशीचा 50 म्हशीचा तबेला आपला, हे सगळं काय गबाळ आहे असं वाटते का माणसाला? आणि गबाळ गोळा करून ठेवलंय सगळ्यांनी आणि संतांच्या मागं चाललेली. एक ऐकत तर काहीच नाही संतांचं. आणि जो ऐकत नाही तोच पर साठवून म्हणतो अनेक नका पडू गबाळाचे भरी. म्हणजे यांनी भरपूर गबाळ गोळा केले. हा दुसऱ्याला सांगतो लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. अतीत आहे, केवळ निर्विशेष अनुभूती रूप उत्तम पुरुष होय. हा गुणत्रय रहित आहे म्हणजे निर्गुण. निर्गुण कशाला म्हणतात? एकही गुण आपल्याला स्पर्श केला नाही पाहिजे. आपल्यात रजगुण निर्माण नाही झाला पाहिजे. रजगुण विलासी जीवन वाटलं नाही खूप आहे, मला विलासी जीवन जगायचं. रजगुण. तमोगुण नसती भांडणं तंगणं याचं त्याचं द्वेष मत मत्सर तमोगुण. आणि सत्वगुण मला लय भजन आवडतं, मी लय भजन, भजनात येऊ न मारा मार्या, भजनात येऊ न भांडणं. हे कोणते गुण येते? हे गुण टाकून द्या आणि निर्गुण व्हा. त्रिगुण आसार निर्गुण सार. गुणत्रय रहित म्हणजे निर्गुण निर्विशेष उत्पत्ती रहित. त्या आत्म्याला उत्पन्न होत नाही. हो, विकार रहित आहे. जगताधिक किंवा रूपाधिक आकार रहित. आकार रहित आहे, रूपाचा सुद्धा आकार नाही. अशी तुम्ही आहात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही. तुम्हाला कोणता संसार नाही. ऐसे मज करुनी ठेवी नारायणा समूळ वासना नुरवावी. मग तो राहत नाही का या जगात? हे जगातच राहतो. त्याला बी घरदार बायका पोरं सगळे, पण तो त्याच्याशी चिटकलेला नसतो. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा
रंगाशी सकळा स्फटिकाच्या. स्फटिक जे ते काळ्या पेपरवर ठेवलं तर काळं दिसते, कोण? स्फटिक. पांढऱ्या पेपरवर ठेवलं तर पांढरं, तांबड्या पेपरवर ठेवलं तर, पण ते त्याच्यासारखं होत तेवढ्या पुरतं तसं दिसतं. तसे साधू बी जगात राहतात, पण ते आपल्यासारखे दिसतात, पण आपल्यासारखे मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे ते जगाचे मेळे न दिसती. विकाररहित विकाररहित जगताधिक रूपाधिक आकाररहित व वस्तू मात्राच्या स्वरूपात समव्याप्त आहेत. सगळ्यांमध्ये समय बरं का ती सत्ता. ब्रह्मामध्ये ब्रह्मदेवामध्ये जास्त आणि चिलटामध्ये कमी, हत्तीमध्ये जास्त आणि कुत्र्यामध्ये कमी, ब्राह्मणामध्ये जास्त आणि चंडाळामध्ये कमी, असा त्या वस्तूला भेद नाही. ती सगळीमध्ये सम राहते, सम आहे, समव्याप्त आहे ती. अर्जुना आत्मा हा असा आहे असे जाणावे, तसेच हा सर्व व्यापी आहे असे तू जाणलेस म्हणजे मग तुझा हा सर्व शोक आपोआप नाहीसा होईल. मग आत्मा सगळीकडे आहे, मग हे तुझे शोक केला हे मरतील तर हे तुझा शोक ऑटोमॅटिक निघून जाईल. आपली वेळ झालेली आहे. 151 क्रमांकाच्या ओळीला आपण थांबतो. हीच खऱ्या अर्थाने गीता आहे आणि ह्या गीतेचं जर ज्ञान आपल्याला झालं, गीता 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 जे म्हणते तया नरा नाही पुनरावृत्ती. जो गीतेचा वेडा झाला त्याला पुनरावृत्ती, त्याला पुनर्जन्म नाही. ज्ञानेश्वरीच्या पाठीमागे जो गेला तो ईश्वरी ज्ञानाला आपलासा करतो आणि जन्म मरण त्याचं टळलं जातं. हा असा योग तुमच्या आमच्या जीवनात आला, आपण त्याची यथासांग सेवा करायची. आणि अर्जुना आता आज जाताना 151 क्रमांकाची ओळी आयर करताना 151 करतो ना, आता ओळ क्रमांक 151. अर्जुना आत्मा हा असा आहे, कसा? समव्याप्त, वस्तुमात्राच्या स्वरूपात समव्याप्त आहे, सगळ्यांमध्ये आकार रहित आहे आत्मा. अजून कसा आहे? रूप नाहीये त्याला किंवा विकार नाहीये, उत्पत्ती रहित आहे, निर्गुण आहे. असा अर्जुना आत्मा असा आहे असे जाणावे. तसेच हा समव्याप्त आहे, समव्यापी आहे असे तू जाणलेस मग आपला पाठीमागचा शोक दुःख कधी जाईल? असा जर आपण जाणला तर मग तुझा हा सर्व शोक आपोआप नाहीसा होईल. 151 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबू. तुम्हा सर्वांना मग काय आपल्याला तेच पाहिजे. मला सांगितलंय 9ला थांबू, आम्ही 9ला थांबवतो. मला तर काय अजून चालू आपण दीपक बाबा 9:30ला आले तर बरं होईल. अथवा असे पहा की अर्जुना आत्मा अविनाशी आहे. आत्मा कसा आहे आणि आपण कसे होतो वाटतं का? पण आपल्याला आपले ज्याचं नाव अविनाशी आहे त्याची विदेश क्रियाच करतात आहे का नाही? उलटा कारभार कसं, मग त्याचं नाव ठेवून का उपयोग नाही. असे पहा की अर्जुना आत्मा अविनाशी आहे हा विचार कळत नसल्याने असे न मानता तो नाशिवंत आहे असे तू मानलेस तरी देखील तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्याप्रमाणे अविच्छिन्न आहे, आत्मा नाश पावला असं तुला जरी वाटलं, आता आपण म्हणतो कालचंच पाणी आहे बघा, नदी वाहते किती, आपण ज्या क्षणाला पाहतो त्या क्षणाला सुद्धा पाणी तेच नसतं. कारण ते सारखं ओघ बदलत राहतं, वाढत जातं आहे की नाही. आता तुम्ही तिकडे बघू नका, ते इकडे आले का आपण त्यांना इकडे घेऊ. तुम्ही तिकडे बघायला लागले ते दसकरीचं प्रवचन तर मी घेतच नाही. लोक दसकरीच्या प्रवचनाला महाराजाचं नाही बघती, कावळ्याचं बघत, आणि महाराज यांच्याकडे बघतो हे कावळ्याचं बघत. मग मला असं वाटतं मिळत बसत नाही. मग कुंडली कवर करू द्याचं ते म्हणतात चाल द्या. कारण गंगेच्या पाण्याचा ओघ आले. वा वा साहेब आले. थांबूया का आपण? थांबूया का नलवडे साहेब? असे पहा की अर्जुना आत्मा अविनाशी आहे हा विचार कळत नसल्याने असे न मानता तो नाशिवंत आहे असे जरी तू मानले तरी देखील तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्याप्रमाणे अविच्छिन्न आहे त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय याचा क्रम प्रवाह रहित अखंड आहे. उपजणे आणि निमले असं जन्म आणि मृत्यू हे कसं चाललेलं आहे पावळ कशी 2 मिनिटावर घ्या म्हणजे बोलतोय काय. अच्छा अच्छा ठीक आहे. खासदार किल्ला असली असू द्या. आपली सेवा आपण इथे थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू
सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या तसेच आलेल्या साहेबांना सुद्धा अभिनंदन करून झालेली सेवा आपण इथे थांबूया. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल